जय कुंज विहारे जय राधा माधव जय कुंज विहारे जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय यशोदानंदन जय व्रज जनरंजन जय यशोदा जय व्रज जनरंजन जय यमुना तेरा वनचारी जय कुंज विहारी जय राधा माधव जय कुंज विहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय ललिता विशाखा देवी ललिता विशाखा देवी ललिता विशाखा जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय जगन्नाथ जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भाव तुम्हें
सुदर्शना जय सुदर्शना। निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल। निताय गौर हरि बोल। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय जय प्रभुपाद। जगद्गुरु श्रील प्रभुपादा जगद्गुरु श्रील प्रभुपादा जगद्गुरु। जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। जय जय गुरुदेव। जयम विश्वपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तरशत श्री श्रीमती हिज डिवाइन ग्रेस अभया चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी शिल प्रभुपाद की। इस्कॉन बीबीटी संस्थापकाचार्य शिल प्रभुपाद की। नामाचार्य शिल हरिदास ठाकुर की। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद की। श्री श्री राधा गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की। गंगा मैया यमुना मैया की। तुलसी देवी भक्ति देवी की। वृंदावन मथुरा धाम की। पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की। नवदीप मायापुर धाम की। पंढरपुर धाम की। अयोध्या धाम की। कलियुग पावन हरिनाम संकीर्तन यज्ञ की। निताय गौर प्रेमानंदे समवेद भक्त वृंद की। समवेद भक्त वृंद की। श्री गुरु गौरांग की। जगतगुरु शिल प्रभुपाद की। हरे कृष्ण जय। तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय 20। हरे कृष्ण। श्लोक क्रमांक 61। खूप सुंदर श्लोक आहे। अक्ष्णो फलं त्वादृश दर्शनं हि तनो फलं त्वादृश गात्र संग जिह्वा फलं त्वादृश कीर्तनं हि सुदुर्लभा भागवता हि लोके। अनुवाद आणि तात्पर्य मला वाटतं नाही आहे, पण अनुवाद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे। प्रिय वैष्णवा, तुमच्यासारख्या वैष्णवांचे दर्शन करण्यात, नेत्रांचे, तुमच्या पादपद्मांचा स्पर्श करण्यात शरीराचे आणि तुमच्यासारख्या वैष्णवांच्या दिव्य गुणांचे संकीर्तन हे जिव्हेचे परम सार्थक आहे। या भौतिक जगतात भगवत भक्त आढळणे अत्यंत दुर्लभ आहे। खूप सुंदर आणि समर्पक असा श्लोक आहे। आजचा जो आपला विषय आहे, जगद्गुरु श्रील प्रभुपादांची गुणगौरव करणे, त्याच्याशी हा अत्यंत समर्पक श्लोक आहे। चैतन्य महाप्रभू जे साक्षात भगवान कृष्ण आहेत,
जे कलियुगामध्ये एक भक्ताच्या रूपामध्ये येतात. भक्तावतारम भक्ताख्यम नमामि भक्त शक्तिकम, असं आपण चैतन्य महाप्रभूंचं वर्णन करतो. तर ते चैतन्य महाप्रभू आहेत, ज्यावेळी सनातन गोस्वामींना भेटतात त्यावेळी हा श्लोकात त्यांच्या मुखातून प्रकट होतो. कोण म्हणतंय? स्वतः भगवान कृष्ण जे चैतन्य महाप्रभू बनून आलेले आहेत, सनातन गोस्वामींना सांगतायत, प्रिय वैष्णवा, हां, तुमच्यासारख्या वैष्णवांचे दर्शन करण्यात नेत्राचं खरं सुख आहे किंवा नेत्राची खरी परिपूर्णता आहे. तुमच्यासारख्या वैष्णवांच्या चरणाचा स्पर्श करण्यात शरीराचं खरं, त्याला ज्याला आपण म्हणतो की ज्यावेळी आपण अशा वैष्णवांचे चरण स्पर्श करतो त्यावेळी खऱ्या अर्थाने आपलं जीवन धन्य होतं. आणि पुढे म्हणतायत, तुमच्यासारख्या वैष्णवांच्या दिव्य गुणांचे संकीर्तन. जपा म्हणजे आपण वैयक्तिक जो करतो, हां, कीर्तन म्हणजे थोडेसे लोक येऊन करतात. संकीर्तन म्हणजे काय? जसे आपण बसले आहेत मोठ्या समुदायामध्ये ज्यावेळी जोरजोराने गुणगान केलं जातं त्याला संकीर्तन म्हणतात. तर चैतन्य महाप्रभू म्हणतायत सनातन गोस्वामींना की तुमच्यासारख्या वैष्णवांच्या दिव्य गुणांचे संकीर्तन करणे हे जिव्हेचे परम सार्थक आहे. हां, आणि पुढे काय म्हणतात? या भौतिक जगतामध्ये आपल्यासारखे भगवत भक्त आढळणे अत्यंत दुर्लभ आहे, है ना. तर आजच्या विषयाला समर्पक असा हा सुंदर श्लोक आहे. अर्थात भगवंतांच्या महान भक्तांचं गुणगान करणं, त्यांच्या त्यागाविषयी, त्यांच्या सेवेविषयी, त्यांच्या भावाविषयी त्यांचं गुणगान करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे, है ना. सूर्याचं तेच पूर्ण ब्रह्मांडात आहे ना. सगळ्यांना प्रकाशित करत असतो सूर्य. त्याला आपला छोटासा दिवा दाखवून काय होणार आहे? पण तरी देखील प्रभुपादजी म्हणतात, ज्यावेळी शुद्ध भक्तांचं गुणगौरव केलं जातं त्यावेळी सगळ्यात जास्त लक्ष देऊन कोण ऐकतं सांगा? भगवंत ऐकतात. ह्याच प्रभुपाद आविर्भाव तिथी महोत्सवामध्ये आम्ही राधा गोपीनाथ मंदिरात होतो आणि बरेच साऱ्या भक्तांनी प्रभुपादजींचं गुणगौरव केलं. आणि त्याच्यानंतर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज ज्यावेळी प्रभुपादांविषयी त्यांनी बोलायला सुरुवात केली ते सगळ्यात पहिली गोष्ट महाराज काय बोलले? तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी लाईव्ह ऐकलं असेल. महाराज म्हणाले, आज राधा गोपीनाथजी सगळ्यात प्रसन्न असतील. का? कारण त्यांच्या शुद्ध भक्त श्रील प्रभुपादांचे गुणगौरव ते ऐकत आहेत. आणि ज्यावेळी अशा शुद्ध भक्तांचे गुणगौरव गायले जातात त्यावेळी भगवंत म्हणतो ना आपण, कान टवकारून ऐकतात. तेव्हा आज देखील राधा गोपीनाथजी ऐकत आहेत. निताय गौर हरी जगन्नाथ बलदेव सुभद्रा देखील कान टवकारून ऐकत आहात, जसे आपण देखील ऐकत आहात. तर आपण प्रयत्न करूया सूर्याला थोडाफार दिवा दाखवायचा. आमची काही योग्यता नाही आहे. अशा महान वैष्णवांचे गुणगान करणं. असं म्हणतात की ज्यावेळी महान वैष्णवांचं गुणगान केलं जातं, जसं इथे चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत म्हणतायत की आपली सगळी इंद्रिय जी आहेत, जी तृप्त करण्यासाठी आपण पूर्ण आयुष्य वेचत असतो, है ना. डोळ्याला सुखकारक पाहण्यासाठी, जिभेनी स्वादिष्ट अन्न भोजन करण्यासाठी, कानाने सुमधुर कीर्तन ऐकण्यासाठी, कीर्तन किंवा जे काय बॉलिवूड हॉलिवूड सॉन्ग, हां, सुंदर मुलायम स्पर्श करण्यासाठी, असे जे आपली सगळी इंद्रिय आहेत ती आसुसलेली असतात स्वतःला तृप्त होण्यासाठी. इथे चैतन्य महाप्रभू सांगतायत, केवळ शुद्ध भक्तांचं गुणगौरव करून सगळी इंद्रिय तृप्त होतात. न केवळ इंद्रिय, आपलं मन,
बुद्धी, आपला आत्मा तृप्त होतो. या भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टी आत्म्याला तृप्त करू शकत नाहीत. त्या फक्त केवळ शरीराला स्पर्श करतात, है ना. ज्यावेळी दिव्य गुणांचं, आध्यात्मिक जे गुण आहे, दिव्य गुण म्हणजे आध्यात्मिक गुणांचं, खास करून महान भक्तांच्या दिव्य गुणांचं आपण ज्यावेळी वर्णन करतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण तृप्त होतो. कारण आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत, प्रवासी आहोत या शरीरामधले. तर आपण थोडंफार प्रयत्न करूया, जेवढं काही वेळ आहे. सकाळचं एक चांगलं असतं, वेळ भरपूर असतं, संध्याकाळची गडबड असते. एनिवे आपण संक्षिप्त राहण्याचा प्रयत्न करूया. इस्कॉनमध्ये आपण ज्यावेळी आलो, आपल्याला माहीत नव्हतं की प्रभुपाद कोण आहेत. कारण प्रभुपाद सारखे असे महान संत असे खूप क्वचित असतात जे कधीही आपल्या नावाचा गुणगौरव करीत नाहीत. बऱ्याचशा संस्था आहेत जे त्यांच्या आध्यात्मिक गुरूंद्वारे ओळखल्या जातात. पण श्रील प्रभुपादजींसारखे दुर्मिळ भक्त केवळ आणि केवळ हरिनामाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं प्रभुपादजींनी. त्यांची इच्छा होती की जगभर प्रसार व्हावा. ज्यावेळी सर्वात प्रथम या संस्थेला नाव द्यायचं झालं, ते प्रभुपादांच्या मुखातून अगदी सहजपणे निघालं. अमेरिकेमध्ये बसलेले होते, न्यूयॉर्कमध्ये असे 4-5 जण होते बरोबर. संस्थेचं रजिस्ट्रेशन करायचं. श्रील प्रभुपादांनी सांगितलं नाही, कीप द नेम ॲज अ इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस. काय नाव ठेवा संस्थेचं? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळेजण एक दुसऱ्याकडे बघायला लागले. प्रभुपाद, वी आर इन न्यूयॉर्क, इन अ स्मॉल सिटी. छोट्याशा शहरामध्ये न्यूयॉर्कमध्ये बसलो आणि तुम्ही सांगताय आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ. मग काही जण म्हणाले, ठीक आहे, व्हाय कृष्णा, वी कॅन राईट इंटरनॅशनल सोसायटी फॉर गॉड कॉन्शियसनेस. प्रभुपाद, नो, कृष्णा इज गॉड. It should be International Society for Krishna Consciousness. There is no confusion. ही कधीची गोष्ट आहे? 1966. किती वर्ष झाली? 34 आणि 24, 58 वर्ष झाली. 58 वर्षापूर्वी श्रील प्रभुपादजी न्यूयॉर्कमध्ये, त्यांना त्यावेळी पूर्ण विश्वास आणि श्रद्धा होती की ही जी संस्था आहे पूर्ण जगभर प्रचार करणार आहे. ही कुठच्या एका शहराशी, एका देशाशी सीमित नाही आहे. दिस इज इंटरनॅशनल सोसायटी. आपल्याला अभिमान आहे, आपण अभिमानाने म्हणतो वी आर मेंबर ऑफ इंटरनॅशनल सोसायटी. कणकवली सोसायटी नाही, कुडाळ सोसायटी नाही, सावंतवाडी नाही, सिंधुदुर्ग नाही, महाराष्ट्र नाही, इंडिया नाही. वी आर मेंबर ऑफ, we are proud to become a member of International Society for Krishna Consciousness. है ना. आणि हा अभिमान आपल्याला कोणी दिला? प्रभुपादजींनी दिला. आपल्यापैकी कोणतरी आहे का की ज्यांनी प्रभुपादजींना बघितलं आहे? व्हिडिओमध्ये नाही विचारत आहे मी, प्रत्यक्षपणे आपण कोणीच बघितलेलं नाही. पण प्रभुपादांनी जे काही कार्य केलं आहे ना, ते प्रशंसेच्या पलीकडे. आपण कितीही त्यांची प्रशंसा केली तरी आपलं हृदय भरणार नाही. एवढं प्रभुपादजींनी सेवा केलेली आहे आपल्यासाठी, है ना. तेव्हा आपण काय प्रभुपादजींना भेटलेलो नाही आहे, पण तरी देखील प्रभुपादजींच्या शिकवणीचा आपल्यावर प्रभाव आहे. आपण दर दिवशी म्हणतो, है ना, श्रील प्रभुपाद की, दर दिवशी म्हणतो, है ना. अशा प्रकारे आपण ॲक्च्युली प्रभुपादजींचा रोज संग घेत आहोत. त्यांच्या शिकवणुकीमधून, त्यांच्या गुणगौरवामधून, त्यांचे जे भक्त आहेत, है ना, ज्यांनी प्रत्यक्ष प्रभुपादजींना पाहिलेलं आहे, त्यांचे दीक्षित भक्त आहेत जे आपल्याला प्रचार करतात श्रील प्रभुपादजींच्या शिकवणुकीचा. तर त्यांच्या माध्यमातून
त्याचबरोबर शिल प्रभुपादजींनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत, शेकडो ग्रंथ प्रभुपादजींनी अनुवादित केलेले आहेत, है ना. जसे प्रमुख ग्रंथ आहे भगवद्गीता, भागवत पुराण, चैतन्य चरितामृत, छोटी छोटी कित्येक सारी पुस्तकं आहेत. काही दिवसामध्ये तुम्ही इथे बघाल प्रभुपादजींच्या अवतीभोवती. तशी आपण सगळ्यांनी छोटी छोटी पुस्तकं वाचलं आहे ना तुम्ही सगळ्यांनी. कधी कधी अशी मोठी कोणी गीता दिली तर आपण म्हणतो नाही रे बाबा ही कधी वाचून होणार, पण लगेच भक्त हुशार असतात, छोटंसं पुस्तक काढतात, प्रभूजी माताजी फक्त 10 रुपये, फक्त 20 रुपये, मग लगेच आपण म्हणतो 20 रुपये ठीक आहे, परवडणार आहे. पण प्रत्येक प्रभुपादजींच्या पुस्तकातून आपल्याला तोच संदेश मिळतो. हे प्रभुपादजींचं एक युनिक फीचर आहे. कुठचाही श्लोक काढा तुम्ही, चैतन्य चरितामृत, श्रीमद भागवतम, भगवद्गीता, कुठचाही श्लोक काढा आणि एक त्यातला अनुवाद आणि तात्पर्य वाचा, तुम्हाला प्रभुपादजी भगवंताच्या चरणाकडेच घेऊन जातात. हे शुद्ध भक्ताचं वैशिष्ट्य असतं ॲक्च्युली, आहे ना. तर अशा प्रकारे शिल प्रभुपादजींना आपण रोज पाहत असतो, है ना. त्यांच्या शिकवणुकीमधून त्यांनी जे दिलेले आपल्याला संदेश आहेत की रोज हरिनामाचा जप करा, 4 नियमांचं पालन करा. ज्यावेळी आपण त्याचं अनुसरण करतो त्यावेळी आपण ॲक्च्युली प्रभुपादांच्या संघामध्ये विराजमान होतो. प्रभुपादजी ज्यावेळी आपली लीला समाप्त होऊन भगवत धामामध्ये परत जाण्याचा ज्यावेळी प्रसंग येतो त्यावेळी सगळे भक्त, म्हणजे तेथील अमेरिकन असतील, रशियन असतील, ब्रिटिशर्स असतील, वेगवेगळ्या प्रांतातले, वेगवेगळ्या देशामधले भक्त अवतीभोवती जमा होते आणि ते सहन करू शकत नव्हते. आता प्रभुपादजी नसणार आहेत आपल्यामध्ये शारीरिक दृष्टीने. त्यांना खूप वाईट वाटलं. ते म्हणाले प्रभुपादजी वी कांट लिव्ह विदाउट यू, आम्ही तुमच्याशिवाय राहूच शकत नाही प्रभुपादजी. तर प्रभुपादजींनी सांगितलं की हे बघा, कधी ना कधी तरी मला जावंच लागणार, पण चिंता करू नका. ज्यावेळी तुम्हाला खूप असं कठीण वाटेल की तुम्ही माझ्याशिवाय जगूच शकणार नाही, त्यावेळी तुम्ही काय करा, त्यावेळी माझे ग्रंथ घ्या, ग्रंथ उघडा आणि त्यातले माझे जे तात्पर्य आहेत ते वाचा. आणि ज्या क्षणी तुम्ही ते तात्पर्य वाचाल त्या क्षणी तुम्ही अनुभव कराल की मी तुमच्या जवळच आहे. आणि कित्येक सारे प्रभुपादांचे शिष्य आहेत, 40-50 वर्षानंतर आपण त्यांना भेटतो आणि त्यांच्या वाणीमधून आपण तेच ऐकतो की जेव्हा जेव्हा कधी त्यांना प्रभुपादांची आठवण येते, म्हणजे असं कधी कधी होतं ना, भेटी लागी जीवा लागलीसी आस, तुकाराम महाराज कसे म्हणतात, है ना, विठ्ठलाची अशी भेटावं असं वाटतं, असं तळमळ जीव कासावीस होतो. ते प्रभुपादांचे शिष्य म्हणतात आम्ही केवळ प्रभुपादांचे ग्रंथ उचलतो आणि वाचायला ज्या क्षणी सुरुवात करतो त्या क्षणी असं वाटतं की ॲक्च्युली प्रभुपाद समोर बसलेत आणि आम्हाला सांगतायत. आणि आजही आपण प्रभुपादांना पाहिलं नाही आहे, केवळ वाणीच्या किंवा ग्रंथाच्या माध्यमातून आपण आजही प्रभुपादांना भेटू शकतो. म्हणून असं म्हटलं जातं, खास करून गौडी वैष्णव संप्रदायामध्ये, की रोज भगवंताविषयी वाचन आणि श्रवण करायला पाहिजे. रोज, नित्य, केवळ संडे टू संडे नाही, एव्हरी डे, डेडिकेटेड टाईम. का? कारण ज्यावेळी ॲक्च्युली आपण शुद्ध भक्तांच्या वाणी ऐकतो किंवा ग्रंथ वाचन करतो त्यावेळी ॲक्च्युली आपण 100% कृष्ण भावनामृत असतो. वी आर 100% कृष्ण कॉन्शियस, है ना. तेव्हा प्रभुपादजींनी जे काही केलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, न भूतो न भविष्यती आहे. प्रभुपादजी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर गोस्वामी महाराजांचे तसे बघायला गेले तर त्यांच्या हजारो शिष्यांपैकी एक होते. ही वॉज नॉट अ प्रॉमिनंट डिसायपल, है ना. एक वरिष्ठ शिष्य नव्हते, है ना, कनिष्ठ शिष्य होते एका प्रकारे. पण प्रभुपादजींनी केवळ 11 वेळा भेटले आपल्या गुरूंना. आपण बऱ्याच वेळा भेटतो. प्रभुपादजी केवळ 11 वेळा भेटले आणि 11 वेळा त्यांच्या गुरु महाराजांनी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर गोस्वामींनी 11 वेगवेगळे संदेश त्यांना दिले आणि प्रत्येक संदेश जीवनामध्ये उतरवायचा, कृतीमध्ये आणायचा त्यांनी प्रयत्न केला. इनफॅक्ट पहिल्याच भेटीमध्ये
पहिल्याच भेटीमध्ये कलकत्त्यामध्ये ते आपल्या मित्राबरोबर गेलेले होते आणि असा टेरेसवर प्रोग्राम चालू होता. त्यांच्या मित्रांनी सांगितलं की एक साधू महाराज आहेत, खूप म्हणजे टॅलेंटेड साधू महाराज आहेत. त्यावेळी ते त्यांचं उपाधी मिळाली होती त्यांना, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. भक्ती सिद्धांत ही खूप मोठी उपाधी आहे ना. तर चला जाऊया. आणि प्रभुपादांना लहानपणापासूनच त्यांच्या घरी भरपूर साधू यायचे, का त्यांचे वडील खास करून खूप भाविक होते आणि त्यांची खूप तळमळ असायची वडिलांची की अभय राधाराणीचा भक्त बनला पाहिजे. हां, आणि आईची इच्छा होती त्यांनी लंडनमध्ये जाऊन बॅरिस्टर बनलं पाहिजे. आणि त्यांच्या वडिलांची इच्छा काय होती, राधाराणीचा भक्त बनला पाहिजे. म्हणून प्रभुपादांसाठी, छोट्या प्रभुपादजींसाठी, अभयसाठी मृदुंग देखील आणला होता त्यांनी. आणि ते साधू महाराजांना बोलवायचे घरी, या आशीर्वाद द्या माझ्या मुलाला, तो भक्त बनला पाहिजे. तर अशा वातावरणामध्ये प्रभुपादजी वाढलेले होते है ना. तर त्यामुळे त्यांनी बरेच साधू बघितलेले होते, भोंदू देखील बघितलेले होते. तेव्हा त्यांना कुतूहल होतं की हा अजून कोणी साधू असेल असाच है ना, स्वतत्वावर वाढणारा, स्वतत्वाचा प्रचार करणारा, असा विचार करून प्रभुपादजी गेले होते. प्रभुपादजी असे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर व्यासासनावर बसले होते. काही शिष्यगण, भक्तगण बसलेले होते आणि प्रभुपादजी जसे दरवाजातून आत येतात तर दंडवत घालतात आणि जसे उठतात भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर अभय बाबूंना बघतात आणि बघताक्षणी काय म्हणतात, तत्क्षण, क्षणाचाही विलंब न लावता, यू ॲपेस टू बी इंग्लिश स्पीकिंग, क्वाईट एज्युकेटेड पर्सन. कारण ते कॉलेजमधले असतात, कॉलेजमध्ये शिकायला होते त्यावेळी प्रभुपादजी, सेम कॉलेजमध्ये जिथे आपले सुभाषचंद्र बोस है ना, रवींद्रनाथ टागोर हे शिकलेले होते, त्या कलकत्त्यामधल्या कॉलेजमध्ये आजही आहे. आजही प्रभुपादजींची तिथे खूप मोठ्या स्मृती आहेत. तर जसं प्रभुपादजी उठतात दंडवत घालून, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर गोस्वामी महाराज म्हणतात की तू उच्च विद्याविभूषित, इंग्लिश जाणणारा दिसतोयस आणि युवक देखील आहेस. मला असं वाटतं की तू परदेशात जाऊन कृष्ण भक्तीचा परदेशी भाषामध्ये प्रचार करायला पाहिजे, इंग्लिश स्पीकिंग ब्रिटिशर्स. प्रभुपादजींना आश्चर्य वाटतं, अरे पहिल्या भेटीमध्ये भेटलोय, दंडवत घालतोय, उठतोय, ना ओळख पाळख, आपण म्हणतो ना, ना ओळख पाळख. आणि महाराज मला, आणि त्यावेळी प्रभुपादजी महात्मा गांधींच्या आंदोलनामध्ये होते है ना, सत्याग्रह है ना, अहिंसा. तर प्रभुपादजींना वाटत होतं, प्रभुपादजी त्यांच्यावर आर्ग्युमेंट करायला लागले भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांबरोबर. महाराज, आय फील मोर दॅन कृष्ण कॉन्शियसनेस, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज इंडिपेंडन्स. हां, आपण पारतंत्र्यामध्ये आहोत, कोण ऐकणार आपलं? आपण पहिलं स्वतंत्र बनलं पाहिजे, नंतर आपण प्रचार करू शकतो. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज म्हणाले, इट इज गोल्डन स्टेटमेंट, कृष्ण कॉन्शियसनेस इज इमर्जन्सी, इट कॅन नॉट वेट. थंडरबोल्ट. प्रभुपादजी लिहितात काही वर्षानंतर की माझ्या गुरु महाराजांनी असं म्हटलं की कृष्ण कॉन्शियसनेस इज इमर्जन्सी, इट कॅन नॉट वेट, वेदर यू आर इन इंडिपेंडंट और वेदर यू आर डिपेंडंट. म्हणजे तुम्ही स्वातंत्र्यात आहात किंवा पारतंत्र्यात आहात, त्याचा काही फरक पडत नाही. कृष्ण भावनामृत जागृत करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवा, इमर्जन्सी सर्व्हिसेस. प्रभुपादजींना त्यावेळी ते अंगवळणी पडलं नाही, पण प्रभुपादजी लिहितात 30-40 वर्षानंतर ज्यावेळी लिहितात तेव्हा म्हणतात, माझ्या गुरु महाराजांनी सांगितलेलं मला आता रिअलाईज होतं आहे की का कृष्ण भावनामृत हे गंभीरतेने घेतलं पाहिजे. पहिल्याच भेटीत सांगितलं प्रचाराबद्दल. आणि अशा अजून 10 वेळा भेटले प्रभुपादजी, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे उपदेश दिले प्रभुपादजींनी, त्यांच्या गुरु महाराजांनी. एकदा सांगितलं, तुझ्याकडे पैसे असतील तर ग्रंथाचा अनुवाद कर आणि वितरण कर. एकदा सांगितलं, तुझ्याकडे पैसे असतील हां प्रसाद अन्नदान कर. एकदा सांगितलं, तुझ्याकडे पैसे असतील तर सुंदर मंदिर बांध राधाकृष्णांचं आहे ना. असं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं त्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रभुपादजींनी ते आपल्या हृदयामध्ये जतन करून ठेवलेलं होतं. आणि प्रभुपादजी त्यावेळी ज्यावेळी ते प्रयागमध्ये राहत होते हां, तर त्यांचा ही वॉज अ फार्मासिस्ट है ना, फार्मासिस्ट होते.
आपले फार्मसीज आज दिसत नाही आहेत. तर प्रभुपादजींचा सुंदर प्रयाग फार्मसी नावाने बिझनेस होता. आणि प्रभुपादजी झाशीमध्ये देखील जायचे प्रचार करण्यासाठी. आणि एकदा झाशीमध्ये असताना प्रभुपादजींना संदेश आला. काय आला? की तुमचा प्रयाग फार्मसी डुबली. ते प्रभुपादजींनी दुःख व्यक्त केलं नाही. प्रभुपादजींनी लगेच तो भागवतमधला श्लोक ज्याच्यामध्ये भगवंत म्हणतात, ज्यावेळी मी कोणावर विशेष कृपा करतो, विशेष नुसती कृपा नाही, स्पेशल मर्सी, ज्यावेळी मी कोणावर विशेष कृपा करतो त्यावेळी त्यांचं सगळं काही हिरावून घेतो. हा श्लोक प्रभुपादांनी उद्धृत केला. आपल्या बाकीचे जे मित्रमंडळी होती त्यांच्यावर म्हणाले की मला असं वाटतं की कदाचित भगवंतांची विशेष कृपा असावी, त्यांनी माझ्याकडचं सगळं हिरावून घेतलं आहे ना. आणि आपल्याला सगळं माहिती आहे. त्याच्यानंतर प्रभुपादजी वृंदावनामध्ये आले. सुरुवातीला प्रभुपादजींनी 1954मध्ये वानप्रस्थ स्वीकारला. आणि साधारण वानप्रस्थ स्वीकारल्यानंतर प्रभुपादजी सुरुवातीला वृंदावनमध्ये वंशी गोपाल मंदिरामध्ये राहत होते. आणि त्याच्यानंतर एक 3-4 वर्षामध्येच 1959मध्ये प्रभुपादजींनी संन्यास ग्रहण केला. सगळं काही त्याग केलं आहे ना. त्यांना लक्षात आलं की जर माझ्या गुरु महाराजांचा संदेश मला ॲज इट इज पूर्ण जगभर जर प्रचार करायचा असेल तर मला पूर्ण वेळ देणं आवश्यक आहे, पूर्णपणे झोकून देणं आवश्यक आहे. आणि असा विचार करून 1959मध्ये प्रभुपादजी वृंदावनामधल्या, आपल्यापैकी किती जण वृंदावनामध्ये गेलेले आहेत? बऱ्यापैकी. तरी अर्धे जण नाही आहेत. निश्चित आपण जाऊ कधीतरी वृंदावनाची यात्रा काढू. वृंदावनमध्ये सुंदर राधा दामोदर मंदिर आहे, ज्याच्या अंगणामध्ये गोस्वामींच्या समाधी आहेत. तर त्याच्या एक्झॅक्टली समोर प्रभुपादांची छोटीशी रूम, जिथे प्रभुपादजी राहत होते. आणि तिथे राहून त्यांनी अनेक ग्रंथांचं भाषांतर केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे इंग्लिशमध्ये. आणि नंतर मग ते मोरारजी देसाई, तत्कालीन जे पंतप्रधान होते, त्यांची जी पत्नी होती सुमती मोरारजी, ती प्रभुपादजींना गुरुतुल्य किंवा पितातुल्य मानायची. आणि त्यांचा शिपिंग बिझनेस होता, शिपिंग इंडस्ट्रीमध्ये. तर त्यांच्याकडून कसं ना कसं करून, विनवणी करून त्यांच्याकडून पास मिळवला, बोर्डिंग पास. त्याचं नाव जलदूत, त्या शिपचं नाव होतं जलदूत. जाण्याचा आणि येण्याचा दोन्ही पास दिला सुमती मोरारजींनी. आणि असा दिला नाही, सुरुवातीला तर तिने नाहीच म्हटलं की तुम्ही 70 वर्षाचे, तुम्ही कसं जाणार प्रभुपाद, तुमच्याबरोबर कोणी नाही, कुठे जाणार अशा त्या जंजाळामध्ये, जिथे कोणाला कृष्ण माहीत नाही, भक्ती माहीत नाही, तिथे जाऊन तुम्ही कसा प्रचार करणार? जसं एखाद्या मुलीला वाटत असतं आपल्या वडिलांविषयी, तसं ती प्रकट करत होती. पण प्रभुपादजी बिलकुल ऐकलं नाही. तिथे त्यांच्या ऑफिसच्या पायरीवर बसून राहिले दिवसभर, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून राहिले की जोपर्यंत तुम्ही मला पास देणार नाही अमेरिकेला जायचं, मी हलणारच नाही. बघा, असं पाहिजे, ह्याला म्हणतात चिकाटी. मग शेवटी सुमती मोरारजींना द्यावाच लागला पास. पण तिने देताना जायचंही दिला आणि यायचंही दिला. ती म्हणाली प्रभुपादजींना तुम्हाला जेव्हा कधी वाटेल तुम्ही कुठच्याही शिपणी परत येऊ शकता, कधीही येऊ शकता, दोन्ही पास दे. आणि असं करत प्रभुपादजी अमेरिकेला गेले. 1965 बोस्टन बंदरामध्ये उतरले. इनफॅक्ट असं वर्णन केलं प्रभुपादजी उतरणार, प्रभुपादजींना हे माहीत नव्हतं उजवीकडे जायचं की डावीकडे जायचं. फक्त 40 रुपये बरोबर घेऊन, एक छोटीशी ट्रंक होती त्यांची, छोटासा जुना टाईपरायटर, पूर्वीच्याकडे करायचं ना, आता नवीन पिढीच्या लोकांनी बघितलं देखील नसेल, केवळ पिक्चरमध्ये बघितलं असेल तर. अशा काही मोजक्या वस्तू प्रभुपादजी बरोबर घेऊन गेलेले होते. आणि अशा ठिकाणी राहायचे प्रभुपादजी जिथे आतंकवादी, अतिरेकी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहायचे. बावरी नामक जागा, कारण उच्चभ्रू वस्तीमध्ये राहू शकत नाही है ना, एवढं रेंट देण्यासाठी पैसा नाही आहे है ना. तेव्हा अशा वस्तीमध्ये प्रभुपादजी राहिलेले आहेत.
जिथे ड्रग्स घेणारे, मद्यपान करणारे, व्यभिचार करणारे, है ना, जुगार खेळणारे असे लोक राहायचे. अशा वस्तीमध्ये प्रभुपादजी राहिले. विचार कर. प्रभुपादजींना लक्षात आलं की अमेरिका म्हणजे मायेचं सेंटर आहे. कुठे राहत होते प्रभुपादजी? अध्यात्माच्या केंद्रामध्ये राहत होते, राधा दामोदर मंदिरामध्ये. आणि त्यावेळी देखील त्यांना खूप मान होता. प्रभुपादजी वॉज लाईक आचार्य फॉर वृंदावन इन वन सेन्स. त्यावेळी खूप मान द्यायचे सगळे लोक प्रभुपादजींना. असं सगळं सोडून आले ते. का आले? गुरूंची आज्ञा. गुरूंची आज्ञा, शिरसावंद आपण जसं म्हणतो ना, प्रचार करण्यासाठी. कारण गुरूंनी सांगितलंय, गुरूंची इच्छा आहे. त्या तळमळीने आपल्या आध्यात्मिक सुखाचा एक प्रकारे त्याग करून प्रभुपादजी भौतिक दुनियामधलं जे केंद्र आहे अमेरिका, जिथे सगळे नियम रोज तोडले जायचे, त्या ठिकाणी प्रभुपादजी राहिलेलं. किती मोठी तपश्चर्या आहे एका भक्तासाठी, है ना. आणि अशा बावरी नामक जागेमध्ये राहून प्रभुपादजी लिहितात की मी कधी कधी मला डेड बॉडीवरनं चालत जावं लागायचं की कोणीतरी मर्डर केलेला असायचा. विचार करा तुम्ही, अशा वस्तीमध्ये राहायचं. एकदा तर एक व्यक्ती आला, जो मद्यधुंद होता, चाकूच घेऊन आला आणि आता प्रभुपादजींना मारणार. प्रभुपादजी अक्षरशः जीव मुठीत घेऊन पळाले तिथून. म्हणाले हा काय करेल? आत्ता काही वेळापूर्वी चांगला होता, बसलेला कीर्तनामध्ये. घेतलं त्यांनी LSD, मारिजुआना. त्यावेळी अमेरिकेमध्ये प्रतिबंध नव्हते, त्यावेळी सगळे प्रयोग चालू होते अमेरिकेमध्ये. त्यावेळची जी तरुण पिढी होती त्यांना हिप्पी म्हटलं जायचं. ते प्रयोग करत होते, आध्यात्मिक आनंद उपभोगायचा. त्यांना असं वाटत होतं की हे सगळे ड्रग्स, ही सगळी नशा केली की आपल्याला एक दिव्य आध्यात्मिक आनंद मिळेल. रिसर्च चालू होता त्यावेळी, ज्यावेळी प्रभुपादजी अमेरिकेत गेलेले. आणि या रिसर्चमध्ये ड्रग्स घेतल्यानंतर काय होणार, मग ती भरकटणार. तसा एक आला चाकू घेऊन मारायला प्रभुपादजींना. असे सगळे वर्णन, सुंदर पुस्तक आहे प्रभुपादजी. तुम्ही जर कोणी वाचलं नसेल तर निश्चित वाचा. छोटंसं आहे, एक 2-3 दिवसात तुम्ही वाचून पूर्ण करा. छोटे छोटे वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये. अशा सगळ्या वस्तीमध्ये प्रभुपादजी राहते. एकदा प्रभुपादजी टॉम्सन स्क्वेअर पार्कमध्ये बसलेले होते आणि विचार करत होते की कसं प्रचार करू या सगळ्या अमेरिकन नवीन युवक युवतींना, जे सगळे मद्यधुंदीमध्ये पूर्णपणे बुडलेले आहेत. प्रार्थना करायची गुरु महाराजांना, चैतन्य महाप्रभूंना, नित्यानंद महाप्रभूंना की तुम्हीच काहीतरी करा, है ना. जसं प्रभुपादजी बोटीवरून येत असताना त्याने सुंदर भजन लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रभुपादजी म्हणतात, नचाओ मुझे नचाओ. कठपुतली बनवून भगवंता तुम्ही जसं नाचवायचं आहे तसं मला नाचवा. आणि अक्षरशः पूर्ण आयुष्यभर प्रभुपादजी कठपुतली बनूनच राहिले. आणि आपल्याला सगळ्यांना एक मोठी शिकवणूक देऊन गेले की कसं भक्तीचा प्रचार करायचा असेल तर आपल्याला भगवंताच्या हातामध्ये, भक्तांच्या हातामध्ये एक बावल्याप्रमाणे स्वतःला सोपवलं पाहिजे. आणि ज्यावेळी असं आपण करू ना, त्यावेळी खऱ्या अर्थाने भगवंत आणि भक्त आपल्याला नाचवू शकतात. आणि प्रभुपादजीने ते आपल्या उदाहरणामधून दाखवून दिलं. तर प्रभुपादजी टॉम्सन स्क्वेअर पार्कमध्ये बसलेले असताना, प्रभुपादजी वॉज अ ओल्ड पर्सन, आणि ओल्ड पर्सन लाईक अनदर ओल्ड पर्सन, आहे ना. बरं वाटतं सगळे वरिष्ठ लोकांना एकत्र बसायला. तसे त्यांच्या बाजूला असे काही काही जण वरिष्ठ येऊन बसायचे अमेरिकन. तर प्रभुपादजी असे आपल्या धुंदीमध्ये बोलायचे, शेकडो मंदिरं आहेत, हजारो भक्त आहेत, लाखो ग्रंथ वितरित झालेले आहेत. तर आजूबाजूच्या लोकांना वाटतं हे काय माणूस कदाचित बडबडत असेल. कधी कधी होतं ना, है ना, बडबडतात लोक, झोपेत बडबडतात, तसे बडबडत असतील. पण ॲक्च्युली प्रभुपादजी स्वप्न पाहत होते. पुढच्या 40-50 वर्षात काय होणार आहेत, 40-50 देखील नाही, पुढच्या 10 वर्षात जे प्रभुपादजींनी करून दाखवलं. 1965 पासून 1975 पर्यंत ऑलमोस्ट प्रभुपादजींनी 108 मंदिरं निर्माण केली, हजारो भक्त निर्माण केले, है ना, लाखो ग्रंथांचं वितरण केलं. ज्यावेळी शुद्ध भक्त काही स्वप्न पाहतो ना, भगवंत ते सत्यात उतरतात. दॅट इज अ पॉवर ऑफ प्युरिटी, है ना.
तर प्रभुपादजी सुरुवातीला ज्यावेळी जे कोणी तरुण वर्गच यायचा, कीर्तन त्यांना ना हरे माहीत, ना कृष्ण माहीत, ना राम माहीत, फक्त प्रभुपादजी एका ट्यूनमध्ये गायचे ना, ती ट्यून आवडायची त्यांना. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते नाचायचे धुंदीमध्ये. त्यांना माहीत नाही कृष्ण कोण, त्यांना माहीत नाही हरे कोण, त्यांना माहीत नाही राधा कोण, त्यांना माहीत नाही राम कोण. पण प्रभुपादजी गात आहेत, त्यांना वाटायचे प्रेमळ आजोबा आहेत. ही वॉज लाईक अ ग्रँडफादर, है ना. आजोबा नेहमी प्रेमळ असतात बाबांपेक्षाही. आजी आजोबा ते प्रेम प्रभुपादजींनी सगळ्या त्या नवीन जे युवक युवती होती अमेरिकन, त्यांना दिलं. एवढं भरभरून प्रेम दिलं. त्याने आतापर्यंत असं प्रेमाचा अनुभवच केला नव्हता. प्रेम काय हे इनफॅक्ट त्यांना माहीतच नव्हतं. म्हणून आजही परदेशामध्ये ज्यावेळी लोक एक दुसरं प्रेम नाही करते, कोण पाहतात? पाळीव पशु पाहतात. कुत्र्या मांजरांना प्रेम करतात, है ना, है की नाही. खऱ्या प्रेमाची परिभाषाच माहीत नाही आहे, ती प्रभुपादजींनी त्यांना शिकवली. आणि 2 वर्ष प्रभुपादजींनी काही जास्त फिलॉसॉफी सांगितलं नाही, फक्त कीर्तन करायचे. आणि जे कोणी आलेले असायचे 15-20 लोक, त्यांना स्वतः बनवलेला प्रसाद. बघा, शिलप्रभुपादजी स्वतः बाजारात जायचे, भाजी सगळी जे काही खरेदी करायचे, स्वतः कुकिंग करायचे. एक 1 मॅन शो. आपल्याकडे आता बऱ्याच माताजी तुमच्यासाठी स्वादिष्ट प्रसाद बनवत आहेत, जो भगवंतांना प्रभुपादजींना भोग लावून तुम्हाला मिळेल. प्रभुपादजी एकटे होते आणि कमीत कमी 5 ते 6 आयटम बनवायचे प्रभुपादजी. दाल चावल सब्जी, रोटी, स्वीट, कचोरी, सगळं बनवायचे प्रसाद. मग प्रभुपादांचं सगळे लोक यायचे, कीर्तन करायचे. मग प्रभुपादजी त्यांना प्रेमाने वाढायचे, स्वतः प्रेमाने वाढायचे. आणि सगळे खायचे आणि निघून जायचे. मग काय राहिलेली भांडी कोण धुणार? प्रभुपाद. 1 वर्ष झाल्यानंतर एक व्यक्ती आला प्रभुपादांच्या जवळ, जो थांबला. आणि प्रभुपादांना त्याने पहिल्यांदा विचारलं, कॅन आय हेल्प यू प्रभुपाद? प्रभुपादजीने त्याच्याकडे असं बघितलं. 1 वर्षानंतर एक व्यक्तीने विचारलं की प्रभुपादजी, मी तुम्हाला काही मदत करू का? कॅन आय हेल्प? प्रभुपाद म्हणे, प्लीज यू कॅन जॉईन मी. असं करत करत प्रभुपादजींनी असं म्हणतात की जो प्रसाद, एक शुद्ध भक्ताने बनवलेला प्रसाद ज्यावेळी आपण खातो ना, त्यावेळी हृदयामधले कितीही जरी अनर्थ असले तरी ते नष्ट होतात, केवळ भगवत भक्तांच्या कृपेने, है ना. असं करत करत हळूहळू हेच जे तरुण मंडळी आहेत, हां, ते भक्तीमध्ये गंभीर व्हायला सुरुवात झाली, है ना. सुरुवातीच्या काळामध्ये श्यामसुंदर प्रभू, मालती माताजी, मुकुंद, जानकी, मुकुंद महाराज आहेत आता, जानकी माताजी, है ना, यमुना माताजी, हे सगळे सुरुवातीचे प्रभुपादांचे शिष्य, आहे ना. तर असं करत करत, जसं मी तुम्हाला म्हटलं की वेळ आली की आपल्याला आता ही संस्था रजिस्टर करायची, तर प्रभुपादजींनी म्हटलं की वी शुड थिंक बिग. आपल्याला ही संस्था, हा जो प्रचार आहे, जो माझ्या गुरु महाराजांनी सांगितलेला आहे, पूर्ण जगभर करायचा आहे. आणि किती मोजकी माणसं होती इथे. आपल्याकडे तरी आता इथलीच आहेत 25-30 जण, तिथे केवळ 8-10 जण असतील. आणि प्रभुपादजी म्हणायचे, हां, प्रत्येकाचं नाव घेऊन, तू साऊथ आफ्रिकेला जाणार, तू लंडनमध्ये जाणार, असं प्रत्येकाचं नाव घेऊन. सगळेजण आश्चर्य बघत बसायचे एक दुसऱ्याकडे, प्रभुपादजी काय बोलतायत. प्रभुपादजींकडे ना असा एक पृथ्वी असायची, पृथ्वी होती गोल, असतं ना ते शाळेमध्ये, ते असे गोल फिरवायचे. साऊथ आफ्रिके, गर्गमुनी तुम्ही साऊथ आफ्रिकेला जाणार, श्यामसुंदर यू विल गो टू लंडन. सगळेजण असे एक दुसऱ्याकडे बघत राहायचे. कोणी लंडनला कधी गेलं नाही आयुष्यात, कोणी साऊथ आफ्रिकेला गेलं नाही, सगळे तिकडचेच तरुण मंडळी बसलीत आणि प्रभुपादजींचं ऐकतायत. त्यांना असं वाटायचं की प्रभुपादजी इज ड्रीमिंग. पण तेच भक्त आपल्याला आता सांगतात की प्रभुपादजी वॉज ॲक्च्युली सीइंग. प्रभुपादजी ॲक्च्युली बघत होते. हां, प्रभुपादजी लंडनला कधी नंतर गेले. सुरुवातीला त्यांनी फक्त या 2 कपल्सना पाठवलं, श्यामसुंदर मालती, तुम्ही जा, आणि अजून एक कपल्स, जा, गो अँड मीट. फर्स्ट टाईम, कॅन यू इमॅजिन. पण ज्यावेळी शुद्ध भक्तांची इच्छा असते ना, त्यावेळी त्याच्याबरोबर त्यांची कृपा देखील साथ देत असते, है ना.
पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गरड्यामध्ये जॉर्ज हॅरिसन, त्यावेळेचा टॉपमोस्ट पॉप सिंगर, त्यांनी श्यामसुंदर प्रभूजींना बघितलं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढ्या सगळ्या गराडा जमलेल्या लोकांचा, सगळे पॉप म्युझिकमध्ये नाचतायत, त्या सगळ्या गराड्यामध्ये जॉर्ज हॅरिसन, त्यावेळेचा टॉपमोस्ट पॉप सिंगर, श्यामसुंदरना बघतोय आणि सांगतोय की आय वॉन्ट टू मीट यू. कसं काय शक्य आहे? कसं काय शक्य? दिस इज अ डिवाइन अरेंजमेंट. ह्याला म्हणतात दिव्य कनेक्शन, ज्याला आपण म्हणतो, है ना. आणि मग नंतर आजचं जे काही लंडनचं भक्तिविधान मॅनर जे काही आहे, ती सगळी प्रॉपर्टी हॅरिसननी दिलेली आहे इस्कॉनला. प्रभुपादजी म्हणायचे, ज्यावेळी प्रभुपादांचे शिष्य प्रभुपादांकडे यायचे, म्हणायचे, प्रभुपाद व्हेन यू विल इनिशिएट हॅरिसन. तर प्रभुपादजी गमतीने म्हणायचे, लोकांना अशी हे असतं ना, अरे आमची दीक्षा कधी होणार? प्रभुपादजी तुम्ही कधी दीक्षा देणार हॅरिसनला? इज अ सेलिब्रिटी ना. तर सगळ्या शिष्यांना इच्छा होती प्रभुपादजींनी त्यांना दीक्षा द्यावी. तर प्रभुपादजींकडे यायचे आणि म्हणायचे ना की तुम्ही कधी दीक्षा देणार प्रभुपादजी? तर प्रभुपादजी म्हणायचे, ही इज ऑलरेडी इनिशिएटेड, ही इज हॅरीज सन, ही इज ऑलरेडी इनिशिएटेड, ही डझंट रिक्वायर फॉर्मल इनिशिएशन. हे संबंध होते गुरु आणि शिष्यामधले, है ना. कृष्णा बुक प्रकाशित करण्यापूर्वी लक्ष्मी कमी पडत होती, ती सगळी लक्ष्मी हॅरिसननी दिलेली. म्हणून कृष्णा बुकच्या सुरुवातीला प्रभुपादजी टिप्पणी लिहितात बघा, है ना, हॅरिसन, माय स्पेशल ग्रॅटिट्यूड टू जॉर्ज हॅरिसन. तर असे एक एक भक्त, मग कोणी अमेरिकन असो, कोणी ब्रिटिशर्स असो, कोणी रशियन असो, कोणी चायनीज असो, असे एक एक भक्त प्रभुपादजींना भेटत गेले. आणि अशा प्रकारे प्रभुपादजींनी 108 मंदिरं निर्माण केली वेगवेगळ्या ठिकाणी, पूर्ण जगभरामध्ये हजारो शिष्य बनवले. आणि ज्यावेळी प्रभुपादजी भारतामध्ये आले, त्यावेळी त्यांचे जे शिष्य होते, अर्थात एक सांगायला विसरलो मी, ज्यावेळी प्रभुपादजी अमेरिकेमध्ये प्रचार करत होते, बऱ्याच वेळा प्रभुपादजींना एकटं वाटायचं, किंवा कधी कधी लक्ष्मी कमी पडायची. त्यावेळी ते आपल्या वरिष्ठ गुरुबंधूंना लिहायचे तिकडून की कृपा करून तुम्ही मला काहीतरी मदत करा, मृदुंग पाठवा, करताल पाठवा, काही लक्ष्मी पाठवा. पण सगळे त्यांचे जे वरिष्ठ गुरुबंधू होते, त्यांना असं वाटायचं की काय उपयोग होणार नाही याचा, ते सगळे परदेशातले लोक आपलं ऐकणार नाही आहेत. याच्यापूर्वी देखील वरिष्ठ भक्त जाऊन आलेले आहेत, ह्याच्यापूर्वी देखील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी त्यांच्या वरिष्ठ भक्तांना पाठवलं होतं प्रचार करायला, पण त्यांना काही शक्य झालं नाही. तेच उदाहरण घेऊन पुन्हा प्रभुपादजींना ते लिहायचे की तू परत ये, तिथे प्रचार काही होणार नाही. पण प्रभुपादजी करडा निश्चय होता त्यांचा की नाही, माझ्या गुरु महाराजांनी सांगितलं म्हणजे होणार. माझा विश्वास माझ्यावर नाही आहे, पण माझ्या गुरु महाराजांच्या वचनावर आहे. एवढा नितांत श्रद्धा आणि विश्वास आपल्या गुरूंच्या वचनावर असलं पाहिजे, है ना. तरच प्रभुपादजींनी जसं महान कार्य केलं, तसंच महान कार्य आपल्या देखील हातातून घडू शकतं, है की नाही. पण त्याचे खरे करते धरते आपण नाही, आपण केवळ निमित्त मात्र. खरे करते धरते प्रभुपादजी, सगळे आचार्य, है ना. तर प्रभुपादजी जे परत आले, ते प्रभुपादजींचे भक्त, प्रभुपादजींचे शिष्य त्यांच्या वरिष्ठ भक्तांना, प्रभुपादजींच्या वरिष्ठ गुरुबंधूंना भेटले. तर काही काही जण असे कॅज्युअली म्हणायचे, काय म्हणायचे, ठीक आहे, युअर गुरु हॅज डन इट, तुमच्या गुरुनी केलं. कोणाला तरी करायचंच होतं, कारण चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं आहे की हा भक्तीचा प्रचार जो आहे तो सगळीकडे होणार आहे. तर कोणतरी निमित्त मात्र बनले, तुमचे गुरु बनले, असं कॅज्युअली म्हणायचे. कदाचित असूयासुद्धा असेल. तर ते प्रभुपादजीने येऊन सांगायचे की असे असे तुमचे गुरुबंधू म्हणतायत. तर प्रभुपादजी म्हणायचे, प्रभुपादजी त्यांना उदाहरण दिलं की कोलंबसनी ज्यावेळी अमेरिका शोधली, म्हणजे अमेरिका शोधून तो परत आला, तर त्याचे मित्र देखील असंच म्हणाले कोलंबसला, आम्ही ह्या वाटेला गेलो, तू ह्या वाटेला गेलास, तिथे अमेरिका होती म्हणून तुला मिळाली, त्याच्यात काय एवढं, म्हणजे आपण म्हणतो ना त्याच्यात काय एवढं. तर कोलंबसने ऐकलं, हे जरा थोडं ह्यांच्या हृदयामध्ये असूया आहे, कारण माझं नाव होतं ना, मी अमेरिका शोधून काढली. तर कोलंबसने एक अंडं आणलं
क्रिस्टोफर कोलंबस, आणि म्हणाला ह्या अंडाला तुम्ही उभं करून दाखवा. सगळे मित्र एक दुसऱ्याकडे बघायला लागले, अरे अंड कसं उभं राहील? नाही, ह्या अंडाला तुम्ही उभं करूनच दाखवा, तुम्ही नाही केलं तर मी करणार. सगळे बघायला लागले. प्रभुपादजी उदाहरण देत आहेत. तर सगळे म्हणाले असं अंड उभं राहूच शकत नाही. ठीक आहे, मी करून दाखवतो. ते अंड घेतो, त्याचा जो टॉप आहे तो तोडतो, असं ठेवतो, बघा अंड उभं राहिलं की नाही. सगळे म्हणतात अरे अंड तर उभं राहिलंय, पण ही आयडिया आम्ही विचार नाही केली. तेच तर फरक आहे, मी शोधून काढली, ह्याचं क्रेडिट मला आहे. पण ते तर क्रिस्टोफर कोलंबस म्हणाला, पण प्रभुपादजी असं बोलले नाहीत. प्रभुपादजी म्हणाले की माझ्या गुरु महाराजांची इच्छा होती म्हणून हे झालं, माझं याच्यात काही योगदान नाही आहे, मी एक निमित्त मात्र आहे. गुरु गौरांगाची जोपर्यंत कृपा नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. मी फक्त निमित्त मात्र बनलो. पण एक गोष्ट मी केली जी कदाचित माझ्या गुरुबंधूंनी केली नाही, मी माझ्या गुरूंवर 100% विश्वास ठेवला. त्यांची वचनं माझ्या जीवनामध्ये तंतोतंत उतरवायचा प्रयत्न केला. म्हणून आज जे काय मी करू शकलो ते माझ्या गुरु महाराजांचं श्रेय आहे. प्रभुपादजी आपल्या शिकवणीमधून आपल्याला शिकवतात की कसं कठपुतली बनलं पाहिजे, कसं गुरूंच्या हातात, वैष्णवांच्या हातात स्वतःला सोपवलं पाहिजे. नम्र भाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण हे करूच शकत नाही. प्रभुपादजीने त्यांच्या उदाहरणामधून प्रत्येक वेळी दाखवून दिलेलं आहे ना. प्रयागमध्ये असताना ज्यावेळी ते प्रयाग फार्मसी चालवत होते त्यावेळी अजून एक गवळी वैष्णव त्यांना रोज भेटायचे. त्यांचं नाव होतं डॉक्टर आदिकेशव. ते पेशेंट डॉक्टर होते. ते प्रभुपादजींवर गप्पा मारण्यासाठी यायचे आणि ते भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांचे देखील शिष्य होते. त्यांचं नाव नंतर आदिकेशव प्रभू झालं. त्यांचं नाव डॉक्टर कपूर, आधीचं नाव डॉक्टर कपूर, नंतर ते आदिकेशव दास बनले. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी प्रभुपादजींना सांगितलं होतं प्लीज टेक केअर ऑफ हिम, कारण ते ज्युनियर होते. प्लीज गिव्ह हिम युअर असोसिएशन यु नो. तर प्रभुपादजींबरोबर ते नेहमी असायचे आणि ते प्रभुपादजींना एकदम जवळून पाहायचे. प्रभुपादजी त्यावेळी झाशीमध्ये प्रचार करायचे आणि प्रभुपादजींना खूप सुंदर कीर्तन करायला आवडायचं. आणि असं करत करत प्रभुपादजी प्रचार करायला लागले. सुरुवातीला त्यांनी कीर्तन केलं, सुंदर सुंदर कीर्तन करायचे, सुंदर मृदुंग वाजवायचे. तर प्रभुपादजींच्या ते फार्मसीमध्ये येऊन बसायचे, गप्पा मारायचे, आध्यात्मिक गप्पा अर्थात, इकडच्या तिकडच्या नाही. त्यावेळी एकदा प्रभुपादजींना ते म्हणाले की प्रभुपाद आय वॉन्ट स्पेशल टॉनिक फ्रॉम यू. काय म्हणाले प्रभुपादजींना? प्रभुपादजी फार्मसी चालवायचे ना. तर प्रभुपादजीने मल्टीविटॅमिन ठेवले वेगवेगळे. टेक दिस टॉनिक. नो 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 नॉट दिस टॉनिक. हे मल्टीविटॅमिन, फोलिक ॲसिड, मिनरल्स, बी कॉम्प्लेक्स ह्या टॉनिकबद्दल बोलत नाही प्रभुपादजी. जे तुमच्याकडे आहे टॉनिक, स्पेशल टॉनिक, त्याच्याबद्दल बोलतो आहे. प्रभुपादजी ऐकून नाही ऐकल्यासारखं करत होते. व्हॉट सॉर्ट ऑफ टॉनिक यू आर टॉकिंग. तर ते म्हणतात प्रभुपादजी यू गॉट दॅट स्पेशल टॉनिक ऑफ कृष्ण प्रेम, प्लीज गिव्ह मी दॅट. कारण ते जाणू शकत होते काही वर्षाच्या सानिध्यामध्ये त्यांना कळून चुकलं की हे अभय बाबू होते. अभय बाबू म्हणायचे. अभय बाबू हे काही सामान्य व्यक्तिमत्व नाही आहे, ही इज अ स्पेशल. तर प्रभुपादजी हात जोडून त्यांना म्हणतात आय डोंट हॅव टॉनिक ऑफ कृष्ण प्रेम बट आय नो द फॉर्म्युला. आय नो द फॉर्म्युला फॉर दिस टॉनिक. काय नम्रभाव आहे बघा प्रभुपादजी. प्रभुपादजी म्हणतात माझ्याकडे टॉनिक नाही आहे कृष्णप्रेमचं, पण ते टॉनिक मिळवण्याचा फॉर्म्युला मात्र माझ्याकडे आहे. आणि ते प्रभुपादजी म्हणतात दिस फॉर्म्युला विच माय गुरु महाराज टॉट मी. माझ्या गुरु महाराजांनी मला शिकवला तो फॉर्म्युला. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदाहरी. तो फॉर्म्युला जो माझ्या गुरु महाराजांनी शिकवला, गवताच्या पात्यापेक्षा देखील नम्र बनणं, वृक्षापेक्षा देखील सहनशील बनणं, स्वतःकडे कोणताही मान सन्मानाची अपेक्षा न ठेवणं आणि सगळ्यांना मान देणं.
आणि प्रभुपादजी पुढे म्हणाले, वन डे आय विल गिव्ह दिस फॉर्म्युला टू होल वर्ल्ड. प्रभुपादजी काय म्हणाले पुढे, एक ना एक दिवस हा फॉर्म्युला मी सगळ्या जगाला देणार आहे. तेच आदिकेशव प्रभू काही वर्षानंतर श्रील प्रभुपादजींच्या शिष्यांना भेटतात वृंदावनमध्ये. म्हणजे इनफॅक्ट श्रील प्रभुपादजींचे शिष्य त्यांना भेटायला जातात. ते वृद्धावस्थेमध्ये असतात, 80-90 वर्षाचे असतील. त्यावेळी आदिकेशव प्रभू ही आठवण करतात, 50-60 years बॅक आय मेट युअर गुरु महाराज. दॅट टाईम ही वॉज माय सिनियर अँड ही यूज टू से. ते त्यावेळी असे म्हणायचे, किती 50 वर्षापूर्वी, की वन डे, एक दिवस मी हा फॉर्म्युला सगळ्या जगांना देईन. आणि आदिकेशव प्रभूजी म्हणतात, आज मी अभिमानाने सांगू शकतो की त्यांनी खरंच जे अभयबाबू म्हणत होते त्यावेळी, त्यांनी आज सत्यात उतरून दाखवलेलं आहे. ही कित्येक वर्षानंतरची गोष्ट आहे. हां, सत्स्वरूप महाराज लिहितात आदिकेशव प्रभूजींना भेटल्यानंतर की ते असे म्हणतात, असे प्रभुपादजी आहे ना. तशा प्रभुपादजींनी नेहमीच क्रेडिट कधीच स्वतःला घेतलं नाही. त्यांना वाटलं असतं तर त्याने लिहिलं असतं प्रभुपाद सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस. त्यांना इनफॅक्ट त्यांच्या शिष्याने सुद्धा सांगितलं होतं की प्रभुपाद, यू राईट युअर नेम, पीपल शुड नो इस्कॉन बाय प्रभुपाद, प्रभुपाद सोसायटी फॉर कृष्ण. नो, आय एम जस्ट अ सर्वंट. एकदा प्रवचन देत असताना प्रभुपादजी प्रवचन देत होते आणि प्रभुपादजी वर्णन करत होते की कसं प्रथम वर्गातले लोक कसे असतात, द्वितीय वर्गातले लोक कसे असतात, तृतीय वर्गातले लोक कसे असतात, चतुर्थ श्रेणीमधले लोक कसे असतात, असे प्रभुपादजी शास्त्रानुसार सांगत होते. हु इज अ फर्स्ट क्लास पर्सन, हु इज अ सेकंड क्लास पर्सन, थर्ड क्लास, फोर्थ क्लास, आहे ना. म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र समथिंग प्रभुपादजी सांगत होते. तर एक माणूस मधीच अचानक उठतो आहे ना, आणि प्रभुपादजींना प्रश्न विचारतो, सो व्हॉट डू यू थिंक, यू आर फर्स्ट क्लास. तर प्रभुपादजींना विचारतात, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही फर्स्ट क्लास आहे, तुम्ही कोण आहे, असं एकदम आवेशामध्ये विचारतो. बाकी सगळे भक्त म्हणतात, आता प्रभुपादजी काय उत्तर देणार, आणि ह्याची एवढी हिंमत गुरु महाराजांना प्रश्न विचारायचे. तर सगळेजण त्याला बस, खाली बस, खाली. प्रभुपादजी म्हणतात, प्रभुपादजी हात जोडतात आणि प्रभुपादजी नम्र भावाने म्हणतात, आय एम अ 5th क्लास पर्सन. मी पंचम श्रेणीचा व्यक्ती आहे आणि माझा उद्देश आहे या 4ही श्रेणीची सेवा करायची. आय एम अ 5th क्लास पर्सन अँड आय एम हिअर टू सर्व ऑल द क्लासेस. असं म्हटल्यानंतर तो काहीच प्रश्न विचारू शकत नाही. काय विचारणार, त्याला असं वाटलं की कदाचित प्रभुपादजी म्हटले आय एम फर्स्ट क्लास पर्सन. प्रभुपादजी म्हटलं आय एम अ 5th क्लास पर्सन, म्हणजे ज्याची गणतीच नाही आहे शास्त्रामध्ये, आणि आय एम अ सर्वंट. आणि हे प्रभुपादजींनी फक्त म्हटलं नाही, त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये दाखवलं की कसं गोपी भरतूर पदकमलयोर दास दास दासानुदास, कसं दास 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 भावामध्ये कशी सेवा करायला पाहिजे, है ना. तसं प्रभुपादजी आपल्या उदाहरणाने बऱ्याच गोष्टी प्रभुपादजींनी आपल्याला शिकवलेल्या आहेत. प्रभुपादजी ज्यावेळी 1959 ज्यावेळी संन्यास घेतल्यानंतर जे राधा दामोदर मंदिरामध्ये राहत होते, त्यावेळी त्यांचं वर्णन एक व्रजवासी, एक वृद्ध व्यक्ती करतात, जे काही वर्षानंतर श्रील प्रभुपादजींच्या शिष्यांना भेटतात. ते विचारतात की यू हॅव सीन प्रभुपाद. येस, आय हॅव सीन युअर गुरु महाराज. मी बघितलंय तुमच्या गुरु महाराजांना. ते ज्यावेळी वृंदावनामध्ये राहत होते, अत्यंत गंभीर होते, पूर्णपणे फोकस होते, कारण त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना परदेशामध्ये जाऊन प्रचार करायचा होता. तर ते म्हणतात, एक दिवशी मी पहाटेला 3 वाजता उठलेलो, अचानक मला जाग आली. ते व्रजवासी म्हणतात, ते तिथेच बाजूला राहत होते राधा दामोदर मंदिराच्या. मला कसला तरी जोरजोरात असं कोणतरी हुंदके देत रडण्याचा आवाज आला. म्हणून मी उठलो. पहाटेचे 3 वाजले होते आणि मी बघतो तर काय की राधा दामोदरच्या अंगणामध्ये कोणतरी जोरजोरात झाडू मारून जोरजोरात रडतोय. तुम्ही जवळ गेलं तर ते मला समजलं हे तर प्रभुपाद आहेत. आणि माझ्या लक्षात आलं की ही वॉज
प्रेइंग इंटेन्सली टू रूप गोस्वामी. ते एकदम गंभीरतेने रूप गोस्वामींच्या समाधीजवळ झाडू मारत होते आणि रूप गोस्वामींना प्रार्थना करत होते. हां, प्रार्थना करत होते, म्हणत होते रूप गोस्वामींना की माझ्यामध्ये काहीच शक्ती नाही आहे, ना युक्ती आहे ना बुद्धी आहे, पण माझ्या गुरु महाराजांनी सांगितलेलं आहे मला की हा जो संदेश आहे कृष्ण भावनेचा तो मला जगभरात प्रचार करायचा आहे. मला काही माहीत नाही, हे तुम्ही मला बुद्धी द्या, तुम्ही युक्ती द्या, तुम्ही माझ्याकडून करून घ्या. असं जोरजोरात प्रार्थना करत प्रभुपादजी झाडू मारत होते पहाटे 3 वाजता, ज्यावेळी कोणी उठून बघणार नाही. असं प्रभुपादजी ह्या भावनेमध्ये प्रभुपादजी राहिलेले आहेत राधा दामोदर मंदिरामध्ये. त्यांचं नित्यक्रम देखील तसाच होता. त्यामुळे प्रभुपादजी रोज सकाळी उठायचे, आपला जपा करायचे, जपा झाल्यानंतर बाहेर पडायचे शृंगार दर्शन करायला. सगळ्या वृंदावनाची परिक्रमा करून शृंगार दर्शन करून येता येता मार्केटमधून लोई बाजारामधून काही वस्तू घेऊन यायचे, स्वतः कुकिंग करायचे. ते लिहितात तिथे प्रभुपादांकडे 3 टायर कुकर होता आणि केवळ 25 मिनिटात सगळं जेवण बनवायचे. आणि प्रभुपादजी तिथे ते म्हणतात की प्रभुपादजी नेहमी म्हणायचे की अर्ध्या तासात सगळं जेवण बनलं पाहिजे, डाळ भात भाजी चपाती एखादं स्वीट. आणि प्रभुपादजी स्वतः करायचे आणि भोग अर्पण करायचे, मग प्रसाद ग्रहण करायचे, मग 15 मिनटं थोडी स्नॅप घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे लिहायला बसायचे रात्र रात्र लिहायचे एका जाग्यावर बसून. आजही तुम्ही दामोदर मंदिरात गेला असाल किंवा कोणी जर गोवर्धन इको विलेजमध्ये गेला असेल, प्रतिकृती निर्माण केलेली आहे आपल्या वाडा डिस्ट्रिक्टमध्ये गोवर्धन इको विलेजमध्ये, सेम राधा दामोदर मंदिराची प्रभुपादजींच्या खोलीची, तिथे प्रभुपादजी असे बसून लिहित आहेत. ते बाबाजी म्हणतात वृंदावनाचे तासन तास लिहायचे. आम्हाला नाही समजायचं की ह्या माणसामध्ये एनर्जी कुठून येते एवढी लिहायची. आणि त्याच प्रभुपादजींनी इतक्या वर्षानंतर म्हणजे ते ध्येय उराशी बाळगून प्रभुपादजी प्रत्येक क्षण जगत होते वृंदावनामध्ये. तत्पूर्वी ज्यावेळी ते दिल्लीमध्ये राहत होते, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, दिल्लीमध्ये राहत असताना ते स्वतः अनुवाद करायचे, टाईप करायचे आणि त्या पत्रिका वाटायचे. बॅक टू गॉडेड मॅगझिन त्यावेळी अशा पत्रिकांच्या स्वरूपात स्वतः प्रभुपादजींनी टाईप करून वाटलेले आहेत. एकदा असं वाटत असताना एका बैलाने सुद्धा ठोकलेलं आहे त्यांना आणि प्रभुपादजी असे पडलेले सुद्धा होते, वेदना होत. 70 वर्षाचे वृद्ध. विचार करा, हे सगळं प्रभुपादजींनी सहन केलेलं आहे. कशासाठी? आपल्यासाठी, जेणेकरून आपण त्यांची काही वचनं ऐकू, त्याच्यातून काही बोध घेऊ, आपलं जीवन जे आहे ते खऱ्या अर्थाने शुद्ध जीवन, एक शुद्ध वैष्णवांचं जीवन जगण्याचा प्रयत्न करू. रात्र रात्र जागून प्रभुपादजींनी ग्रंथ लिहिलेले आहेत. कोणासाठी? स्वतःसाठी नाही, आपल्यासाठी. जेणेकरून आपण वेळात वेळ काढून जे प्रभुपादजींनी एवढे मोठे मोठे ग्रंथ लिहिले आहेत ते आपल्या जीवनामध्ये उतरू आणि आपलं जीवन धन्य करू. बघा, एक व्यक्ती काय करू शकतो आपण विचार करू शकत नाही. प्रभुपादजींनी जे आपल्याला केलं आहे ना, आपण प्रभुपादजींसाठी कितीही जरी केलं तरी आपण ॲक्च्युली खऱ्या अर्थाने प्रभुपादांविषयी कृतज्ञता प्रकट करणं खूप कठीण आहे आपल्याला. एवढं प्रभुपादजींनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे की नाही. असे प्रभुपादजी असामान्य व्यक्ती होते. जवळजवळ 1959 ते 1965 म्हणजे जवळजवळ किती 7 वर्ष प्रभुपादजी वृंदावनामध्ये वास्तव्य करत होते. पण विचार चालू होता त्यांचा, मी कसं जाईन परदेशामध्ये, कसं त्यांना मी समजावेन अशा मायेच्या नगरीमध्ये, ज्यांना अध्यात्माचा काही लवलेश नाही. कंटिन्युअसली प्रभुपादजी वॉज मेडिटेटिंग. ते म्हणतात एवढ्या गंभीरतेने मी कधीच कोणाला पाहिलं नाही, आहे ना. आणि प्रभुपादजीचं वर्णन करताना असं म्हटलं जातं, प्रभुपादजी हे आचार्य आहेत. आता असं म्हटलेलं आहे की आचार्य आणि गुरु यांच्यामध्ये फरक काय आहे ना. जो भगवंताविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात, जे बोट धरून आपल्याला भगवंताकडे घेऊन जातात, त्यांना आपण गुरु म्हणतो. गुरु कृष्ण प्रसाद पाय भक्तिलता बीज. भक्तिलतेचं जे बीज आहे, जे आपल्याला देतात ते आपले गुरु असतात, है ना. आणि आचार्य कोण आहेत?
आचार्य हे देखील गुरु असतात, पण आचार्य जे आहेत त्यांची व्याप्ती खूप मोठी असते, है ना. हे पूर्ण विश्वाचा उद्धार करण्याचा जो विचार करतात ते आचार्य असतात, है ना. त्यांचा दृष्टिकोन हा सीमित नसतो, त्यांचा दृष्टिकोन हा पूर्ण सर्वसमावेशक असतो, त्यांना आचार्य म्हणतात, है ना. अशा प्रकारे प्रभुपादजी हे खऱ्या अर्थाने आचार्य होते आणि आजही आहेत. आणि जे खरे आचार्य असतात ते अशा ठिकाणी देखील जातात जिथे वैयक्तिक दृष्टीने जाऊ शकत नाही. कशाच्या माध्यमातून? त्यांच्या वाणीच्या माध्यमातून, त्यांच्या लिखाणाच्या ग्रंथाच्या माध्यमातून. आजही आपण प्रभुपादजींची पुस्तकं वाचली की आपल्याला प्रभुपाद आपल्याशी बोलत असल्याचा अनुभव येतो की नाही? तुम्ही बऱ्याच जणांनी प्रभुपादजींची पुस्तकं वाचली असेल, ग्रंथ वाचले असेल. आपल्याला असं वाटतं की प्रभुपादजी बोलतायत आपल्याबरोबर. आजही प्रभुपादजी आपल्यामध्ये आहेत, म्हणून त्यांना आचार्य म्हटलेलं आहे. आचार्य ते असतात जे क्लिष्ट, जे भक्तीची तत्व आहेत ती आपल्याला सहज, सुलभ, सोप्या भाषेमध्ये करून देतात. प्रभुपादजींनी एकदम सिम्प्लिफाईड करून दिली भक्ती. आतापर्यंत कोणीच एवढं सिम्प्लिफाईड करून दिली नव्हती. असं कुठच्या ग्रंथामध्ये लिहिलं नाही 1 2 3 4 जस्ट डू दिस 4 थिंग्स अँड फॉलो दिस. प्रभुपादजींनी सिम्प्लिफाईड करून दिलं. सगळ्या वेदांचं जे सार आहे प्रभुपादजींनी एकदम सोप्या शब्दात आपल्याला सांगितलं, बस हे 4 नियमांचं फॉलो करा तुम्ही. मांसाहार करू नका, दया भावना ठेवा, व्यभिचार करू नका, हां, शुद्ध जीवन जगायचा प्रयत्न करा, है ना. मांसाहार न करणे, व्यभिचार न करणं, नशापान न करणं, है ना. जे सगळे नशिले पदार्थ आहेत त्याचं सेवन पूर्णपणे वर्जित करा. कारण ज्यावेळी जो माणूस नशा करतो तो तपश्चर्या करू शकत नाही, आणि भक्ती करण्यासाठी तपश्चर्या लागते, उपवास करावा लागतो. उपवास म्हणजे फास्टिंग नाही. उपवासचा इंग्लिश समानार्थी शब्द फास्टिंग आहे, पण उपवास म्हणजे अशा गोष्टी कराव्या लागतात जेणेकरून आपण भगवंताच्या जवळ राहू. उपवास. जसं आपण सगळेजण रविवारी सकाळी उठून येतात, श्रम घेतात, उठायची तसदी घेतात, सकाळी येऊन एकत्र जप करतात, मंगलारती करतात, भागवत कथा ऐकतात. हे असंच होत नाही. ह्याच्यासाठी निश्चय करावा लागतो, है ना. एक ध्येय ठेवावं लागतं, त्यावेळी आपण करू शकतो. ह्याला देखील तपश्चर्या म्हटलेली आहे. पण ज्यावेळी आपण नशा करू त्यावेळी तपश्चर्या नष्ट होऊन जाते, है ना. मांसाहार न करणं, व्यभिचार न करणं, नशापान न करणं आणि जुगार न खेळणं. जो माणूस जुगार खेळतो तो सत्यवचन नष्ट करतो. हे 4 आधारस्तंभ आहेत आपल्या धर्माचे, जे प्रभुपादजींनी सोप्या शब्दात आपल्याला सांगितलं. बस फक्त हे 4 नियमांचे पालन करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभुपादजींनी आपल्याला सांगितलं की प्रभुपादांच्या पूर्वी, प्रभुपाद तर गौडीय वैष्णव संप्रदायामधले होते. 64 माळा जप करावे लागतात आजही गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये दीक्षा घेण्यासाठी. तर प्रभुपादजी ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा दीक्षा देण्याचा ज्यावेळी प्रसंग आला, आपल्या निजतम जे भक्त आहेत त्यांच्यावरती, त्यांच्याबरोबर चर्चा करत होते. ते प्रभुपादजी म्हणाले, टुमॉरो वी आर गोइंग टू कंडक्ट इनिशिएशन सेरेमनी. आणि त्यांच्यासाठी नवीन होतं, भक्तांसाठी सगळे म्हणजे उत्साही होता की आम्हाला प्रभुपादजी काहीतरी नाव देणार, माळा देणार. उत्साह वेगळा असतो दीक्षेचा. पहिली बॅच इस्कॉनमधली. तर प्रभुपादजींनी म्हटलं की जनरली वी शुड चांट 64 राऊंड्स. तर सगळे भक्त बघायला लागले इकडे तिकडे. प्रभुपादजी 64 राऊंड्स मीन्स 8 hours. सगळ्यांनी मान डोलवली. प्रभुपादजी आमची मग लायकीच नाही आहे दीक्षा घ्यायची. ओके, ॲटलिस्ट यू शुड चांट 32 राऊंड्स. 64 वरून प्रभुपादजी 32 वर आले. 32 राऊंड्स प्रभुपाद, 4 hours नॉट पॉसिबल. प्रभुपादजी म्हणाले, अरे 64 माळा जप करून मला दीक्षा द्यायची होती,
हे 32ला सुद्धा नाही म्हणतात तर प्रभुपादजी उठले आसनावरून आणि हळूहळू चालायला लागले. आणि प्रभुपादजीने मागे येऊन बघितलं आणि प्रभुपादजी म्हणाले, मिनिमम 16 राऊंड, नथिंग लेस दॅन 16 राऊंड्स, दॅट्स ऑल. प्रभुपादजी म्हणाले 16 माळा आणि त्याच्यापेक्षा कमी बिलकुल नाही. आचार्य फक्त करू शकतात. प्रभुपादजी म्हणायचे, यू चांट 16 राऊंड, रेस्ट ऑफ युअर राऊंड आय विल चांट. आजही आपण दीक्षा घेतो अभिमानाने, 16 माळा जप करतो, पण हा विचार नेहमी ठेवला पाहिजे, आपल्या राहिलेल्या माळा कोण करतंय? अनंत काळासाठी प्रभुपाद करतायत. भगवंताचा जो शुद्ध भक्त असतो तो एवढा दयाळू असतो. प्रभुपादजीने बघा 8 तासावरनं 2, उद्या आज जर मी सांगितलं की 64 माळा जप केलं तरच दीक्षा मिळणार, मला वाटतं माहीत नाही, तुम्ही सगळे महान लोक आहे, मी तर पळूनच गेलो असतो. नाही बाबा, हे 8 तास नाही बाबा, 8 तास ड्युटी करायची, 8 तास जपा करायचं, काय झोपायचं कधी, फिरायचं कधी, खायचं कधी, है ना. जे आचार्य असतात ते परम दयाळू असतात, आहे की नाही. प्रभुपादजींनी 64 माळावरनं 16 माळावर आणलं. प्रभुपादजी असे व्यक्तिमत्व होते ना, भारतीय संस्कृतीविषयी त्यावेळी परदेशामध्ये लोकांना आकर्षण तर होतंच, आजही आहे, पण त्यावेळी भरपूर जास्त होतं. आणि प्रभुपादजींसारखे असे कोणी भारतीय संस्कृतीचे प्रवर्तक ज्यावेळी जात आहेत त्यावेळी लोकांना खूप अजून जिज्ञासा कुतूहल होतं. प्रभुपादजी त्यांना शिकवायचे की कसं शर्ट पॅन्ट सोडायची आणि धोती कुर्ता घालायचा. प्रभुपादजींनी शिकवलेलं आहे स्वतः, त्याचे व्हिडिओ देखील आहेत. बायकांना साडी घालायला शिकवलेलं आहे, म्हणजे पुरुषांना उभं करायचे, त्याला साडी नेसवायचे आणि बायकांना सांगायचे, हे बघा अशी साडी नेसली पाहिजे, साडी नेसा तुम्ही, ड्रेसेस सोडून द्या. हां. आणि ज्यावेळी प्रभुपादजींनी असे शिकवलेले भक्त है ना, उंच धिप्पाट असे गोरे गोरे आकर्षण असतं ना आपल्याला. परदेशी लोकांना बघितलं की लगेच आपण गोव्याच्या बीचवर इकडे तिकडे बघतो, सगळे घारे डोळेवाले, घारे केसावाले, पांढरे फट्ट, लगेच आकर्षित होतो आपण, आहे की नाही. असे सगळे मस्त तिलक लावलेले, हां, कंठीमाला परिधान केलेले, शुभ्र धोती कुर्ता, शर्ट पॅन्ट नाही, धोती कुर्ता घातलेले सगळ्या बायका सुंदर दिसणाऱ्या, म्हणजे जसं काय आकाशातून अप्सरा झालेल्या आहेत, स्वर्गामधून अशा सुंदर साड्या नेसलेल्या. ज्यावेळी भक्तांना पहिल्यांदा बघितलं आपल्या भारतातल्या लोकांनी, पहिल्यांदा ज्यावेळी प्रभुपाद घेऊन आले आपल्या सगळ्या शिष्यांना, सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळे बघत राहिले, एका व्यक्तीने एवढं सगळं चमत्कार केले प्रभुपादजीने, आहे ना. प्रभुपादजींना विचारायचे रिपोर्टर की प्रभुपाद व्हॉट मॅजिक यू हॅव डन. तर प्रभुपादजी आपल्या सगळ्या परदेशी भक्तांकडे बोट दाखवायचे, म्हणाले दिस इज माय मॅजिक. पहा, त्यांच्याकडे पहा, निरखून पहा त्यांना. त्यांचं जीवन असं होतं, नरक नरक भोगत होते ते, है ना, मध्यधुंद अवस्थेमध्ये व्यभिचार करत होते आणि आज शुद्ध भक्तीचा प्रचार आणि प्रसार करतायत. पहा त्यांच्याकडे जरा, हा माझा चमत्कार आहे ना. कारण पूर्वीच्या काळी ज्यावेळी कोणी भारतामधून जायचं लोकांना एक्सपेक्टेड असायचं की काहीतरी चमत्कार करून दाखवतील, असं करून सोनं काढतील, है ना, राख काढतील, काहीतरी देव उत्पन्न करतील, है ना, असे करायचे लोक भारतातले जाऊन तिकडे साधू लोक. आणि लोक आकर्षित व्हायचे, देव मानायचे साधू लोकांना. प्रभुपादजीने असं काही नाही केलं. प्रभुपादजीने सांगितलं जो काही चमत्कार आहे ना तो माझ्या गुरु महाराजांनी केलेला आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. प्रभुपादजी म्हणायचे 2 वेळा भगवंताने माझी परीक्षा केली. पहिल्यांदा ज्यावेळी मी झाशीमध्ये प्रवचन करत असताना मला वार्ता मिळाली की माझी प्रयाग फार्मसी डुबली. सगळं काही काढून घेतलं भगवंतानी आणि माझी परीक्षा घेतली. आणि आता दुसऱ्या वेळी परीक्षा घेत आहेत, सगळं काही दिलं भगवंतानी. हजारो भक्त, शेकडो मंदिरं. हां, प्रभुपादजी एका प्रकारे करोडो करोड, त्यावेळेचं गोष्ट करतो मी, 1965 to 75 प्रभुपादजी वॉज ओनर ऑफ मेनी प्रॉपर्टीज ऑल ओव्हर द वर्ल्ड. पण प्रभुपादजी पुढचं जे वाक्य म्हणतात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रभुपादजी म्हणतात दोन्ही वेळी मी परीक्षेत उत्तीर्ण झालो. कारण ज्यावेळी भगवंताने माझ्याकडून सगळं काढून घेतलं त्यावेळी मी खचलो नाही. माझ्या गुरूंवरची श्रद्धा आणि विश्वास माझा
तसू भरही कमी झाला नाही. आणि ज्यावेळी भगवंताने मला सगळं दिलं, हा ना, कीर्ती दिली, यश दिलं, जगद्गुरू बनवलं, सगळे लोक माझा जय जयकार करतात, जय प्रभुपाद म्हणतात, त्यावेळी देखीलही मी आकाशात उडालो नाही. कारण मला माहीत होतं हे सगळं माझ्या माध्यमातून माझे गुरु महाराज करतायत. दॅट इज अ ग्रेटनेस ऑफ प्रभुपाद, है ना. ज्यावेळी असा भाव आपल्यामध्ये येईल की मी क्षुल्लक आहे, नथिंग, अकिंचन, है ना, अशा भावामध्ये ज्यावेळी आपण भगवंताची सेवा करू, त्यावेळी खऱ्या अर्थाने भगवंत आपल्याला कठपुतली बनवून नाचवतात, है ना. तेव्हा असे प्रभुपादजींचे भरपूर सारे गुण आहे. ॲक्च्युली अजून 2-3 तासही बोलू शकेन मी, पण किती जणांची कॅपॅसिटी, अर्थात मी 2-3 तास बोलणार नाही, 1-15 मिनटं बोलेन. बोलायचं आहे ना, की थकले? नाही थकले ना. तर प्रभुपादजी एकदा परदेशामध्ये, आता काही थोडं छोटे चुटकुले सांगतो. प्रभुपादजी ज्यावेळी परदेशात होते त्यावेळी प्रभुपादजींचे सुरुवातीच्या भक्तांपैकी एक भक्त होते, त्याचं नाव होतं मायकल. ते प्रभुपादजींना असे VIPsना भेटायला घेऊन जायचे. तर एकदा ते VIPsना भेटायला घेऊन गेले, है ना. आणि ते मला वाटतं मेयर होते त्या तिथल्या एरियामधले, महापौर. आणि त्यांनी इंट्रोडक्शन केलं, हे प्रभुपादजी, ही इज अ इंडियन गुरु, ही इज अवर गुरु ऑल्सो, वगैरे वगैरे वगैरे. आणि मग चर्चा झाली थोडीफार अध्यात्माविषयी. आणि मग मायकेल त्यांना त्यांच्या कारमधून घेऊन जात होता परत. जाता जाता त्या महापौराने त्यांना एक सुंदर, मला वाटतं मिडल ईस्टमधून आणलेले असतील खजूर, एकदम क्वालिटी खजूर, ते दिले भेट म्हणून प्रभुपादजी, फॉर यू. प्रभुपादजीने ते घेतले आणि कारमध्ये बसलेले होते प्रभुपादजी, आणि मायकेल ड्राईव्ह करत होते. प्रभुपादजीने बॉक्स उघडला, त्यातला एक खजूर घेतला की म्हणाले की बघूया तरी काय क्वालिटीचे खजूर आहे तिथे. तर प्रभुपादजी थोडंसं चाकतात, खूप सुंदर असतो खजूर. आणि प्रभुपादजी मायकेलला म्हणतात, दिस इज व्हेरी टेस्टी मायकल, यू ऑल्सो टेस्ट. ते प्रभुपादजी असं खातात आणि मायकेल ड्राईव्ह करत असतात, त्याला देतात. तर मायकेल बघतो इथं प्रभुपादजीने उष्ट केलेलं आहे, सुरुवातीच्या काळामधलं सांगतोय, आणि मला देत आहेत. तर जरा थोडंसं त्याला वेगळं वाटतं, कारण परदेशामध्ये हे सगळे एटिकेट खूप फॉलो केले जातात, कोणाचं उष्ट खायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. उष्ट ड्रिंक चालतं, पण असं तोंडात घातलेलं, चाखलेलं, ज्याला लाळ लागलेली आहे, असं कसं स्वीकार करत. त्याला जरा थोडंसं प्रभू म्हणतात, ओके ओके प्रभुपादजी, इट्स ओके, यू ओनली टेक. तर प्रभू, नो नो नो, यू प्लीज टेक. प्रभू त्याला म्हणतात, नाही नाही, तू घे. मग त्याला आश्चर्य वाटतं की पुन्हा पुन्हा सांगतायत, म्हणजे आय थिंक प्रभुपादजी वॉन्ट टू लव्ह मी. हे कदाचित भारतीय भाषेमध्ये प्रेमेचे प्रतीक असेल, आपलं उष्ट दुसऱ्यांना देणं वगैरे, असं मायकेल विचार करतो. आणि मायकेल घेतो तो खजूर आणि थोडंसं तोडतो आणि परत प्रभुपादजींना देतो. तर प्रभुजी नो नो नो, इट इज नॉट फॉर मी, इट इज फॉर यू. प्रभुजी म्हणते, माझ्यासाठी दे, ते तुझ्यासाठीच दिले, खा. ते मायकेल नंतर पुढे चालून मुकुंद महाराज बनतात. ते लिहितात की आम्ही किती मूर्ख होतो. भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्या शुद्ध भक्ताचं उच्छिष्ट जे आहे, ते एवढं महान त्याचं वर्णन केलेलं आहे. ते लिहितात मुकुंद महाराज, भक्त पद धुली आर, भक्त पद जल, भक्त भुक्त अवशेष, 3 महाबल. 3 गोष्टी ज्या आहेत त्या शक्तिशाली आहेत भक्तीमध्ये. पहिलं भक्त पद धुली, भक्तांची चरण धुळी. याचा अर्थ असा नाही की कोणाला पकडून लगेच तुम्ही भक्त पद धुली. दुसरं आहे भक्त पद जल, भक्तांचं चरणामृत. आणि तिसरं आहे भक्त भुक्त अवशेष, जे भक्तांनी खाल्लेलं असतं त्याला महाप्रसाद म्हणतात. ते जर भक्षण केलं तर काय बोलायचं, नारद मुनी बनू शकतो आपण, है ना. नारद मुनीसुद्धा असेच होते, छोटेसे बालक, आपल्या आईबरोबर सेवा करायचे, मोठ्या मोठ्या ऋषी मुनींचे, आणि उरलेलं सुरलेलं खायचे, उच्छिष्ट खायचे भक्तिवेदांतांचे. आणि ते उच्छिष्ट खाऊन नारद मुनी म्हणतात, आज मी जे काय मला रस आलेला आहे हरिनाम घेण्याचा, तो केवळ त्याच्यामुळे आहे. विचार करा.
भक्तांचा महाप्रसाद. मुकुंद महाराज म्हणतात किती मूर्ख होतो. आज मला समजतंय मी जो काही आहे तो प्रभुपादजींचं तो खजूर खाल्ल्यामुळे आहे. तो प्रभुपादजीने मला खजूर खायला घातला आणि मी खाल्ला, जबरदस्तीने खाल्ला. ते म्हणतात मी जबरदस्तीने खाल्ला, माझी इच्छा नव्हती. मला असं वाटत होतं मी कसं खाऊ, म्हणजे मला ते अवजड वाटत होतं. पण आज जो काही मी आहे तो कदाचित तो प्रभुपादजींचा प्रसाद खाल्ला म्हणून. असे भरपूर सारे स्टोरीज आहेत. ॲक्च्युली जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. प्रभुपादजी ज्यावेळी 1965 न्यूयॉर्कमध्ये राहत होते त्यावेळी खूप बर्फ पडायचं. तर प्रभुपादजी म्हणतात की मला असं वाटतं, प्रभुपादजीने एवढा बर्फ कधीच बघितला नव्हता. प्रभुपादजी गमतीने म्हणायचे मला असं वाटतं की कोणीतरी असा पांढरा ब्रश घेतला आणि सगळीकडे फिरवला आहे, असं प्रभुपादजी म्हणतात. एवढं बर्फाने आच्छादित होतं. अशा थंडीमध्ये प्रभुपादजी राहायचे. एक आपला जे काही एक वस्त्र परिधान, एवढी तपश्चर्या केलेली आहे प्रभुपादजी, आहे ना. अर्थात जरुतुदामध्ये जाताना 2दा हार्ट अटॅक आला, हे सगळं आपल्याला माहिती आहे, आपण ऐकलं आहे ना. इनफॅक्ट सुरुवातीच्या काळामध्ये प्रभुपादजींना कधी कधी निराशा यायची अशा सगळ्या लोकांना बघितल्यानंतर. कित्येक वेळा प्रभुपादजी पुन्हा त्या बोस्टनच्या किनाऱ्यावर आलेले आहेत आणि जलदूतकडे बघत मी परत जाऊ का, नाही मी परत गेलो तर माझ्या गुरु महाराजांच्या वचनाचं काय. असं कित्येक वेळा प्रभुपादजी येऊन परत गेलेले आहेत. पण प्रभुपादजीने निश्चय सोडला नाही. आणि प्रभुपादजीने निश्चय सोडला असता तर आज आपण इथे बसलो नसतो, आहे की नाही. कुठेतरी वेगळ्या मार्केटमध्ये गेलो असतो. संडेचा दिवस आहे ना. गणपतीचंही विसर्जन झालं आहे बऱ्याच जणांचं, आहे ना. वाटच बघत होते विसर्जन कधी होतं आहे. असं होतं कोकणामध्ये. पण आज आपण इथे बसून प्रभुपादजींसारख्या महान भक्तांचं गुणगौरव श्रवण करतोय, आहे ना. प्रभुपादजी एकदा श्यामसुंदर प्रभू, मालती माताजी, भरपूर साऱ्या स्टोरीज आहेत ॲक्च्युली प्रभुपादजींबद्दल. त्यांची छोटीशी कन्या होती, त्याचं नाव सरस्वती. तर त्यांच्याबरोबर असंच अजून एक VIP ला भेटायला गेलेले. ते गव्हर्नर होते, राज्यपाल होते तिकडचे. भेटले वगैरे आणि त्याने बघितलं हे सगळे कृष्णावाले आहेत, कृष्णाचे ड्युटी आहेत. त्यांनी गमतीने एक 6 इंचाची कृष्णाची DTs दिली भेट म्हणून सरस्वतीला. छोटी बाळ हरे कृष्णा म्हणायची. तर तिला खूप आनंद वाटला सरस्वतीला. छोटी होती, 5 वर्षाची असेल कदाचित. तुम्ही ते व्हिडिओमध्ये कदाचित बघितलं असेल. प्रभुपादजी तिला प्रसाद देताना छोटं फ्रॉक घातलेली ती सरस्वती. तर प्रभुपादजीने बघितलं तर ही तर छोटी आहे, ही कृष्णाची DT घेऊन इकडे तिकडे टाकून देईल. तर तिच्या नकळत, कारण ते एकत्रच राहायचे ना प्रभुपादजी सगळे, आपले हे श्यामसुंदर प्रभू, मालती माताजी, त्यांची फॅमिली. तर प्रभुपादजी हळूच तिच्या नकळत ती DT आपल्याकडे ठेवून घेतात. आणि सरस्वतीला लक्षात येतं की तिच्या खोलीमध्ये कृष्ण आणलेले होते ते गायब झाले. जोरजोरात रडायला लागते. आणि श्यामसुंदर प्रभू आणि प्रभुपादजी बसलेले असतात चर्चा करत. धावत धावत येते आणि आपल्या बाबांना सांगते, पप्पा कृष्णा इज नॉट देअर, वेअर इज कृष्णा. म्हणते पप्पा कृष्ण कुठे गेलेत, मला कृष्ण पाहिजे. लहान मुलं कशी रडतात, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर ती प्रभुपादजींकडे बघते आणि म्हणते प्रभुपादजी आय हॅव लॉस्ट कृष्णा. कृष्णा गेले कुठे, गेले कुठे. लहान मुलं कसे म्हणतात गेले. तर प्रभुपादजी म्हणतात नाही गेलं नसणार, शोध, व्यवस्थित शोध, बघ बुकशेल्फमध्ये आहे का बघ, कबाटामध्ये आहे का बघ. ती जाते शोधते कबाटात, मिळत नाही, परत येते. आणि प्रभुपादजीने म्हणते की प्रभुपादजी कृष्णा इज नॉट देअर, वेअर इज कृष्णा, वेअर इज कृष्णा, असं म्हणते ती प्रभुपादजीने. तर प्रभुपादजी हसून हसून श्यामसुंदर प्रभूजींबरोबर बोलता म्हणतात की शी इज बिहेविंग लाईक षड गोस्वामी ऑफ वृंदावन. षड गोस्वामी वृंदावनमधले तसंच म्हणायचे ना. काय म्हणायचे, हे राधे व्रजदेविके ललिते, हे नंद सुतो कुथा. हे नंदसूत कुठे गेलात तुम्ही, आहे ना. षड गोस्वामींचं ते आहे ना अष्टक, त्याच्यामध्ये आहे ही पंक्ती की कुठे आहे तुम्ही भगवंता, आम्ही तुम्हाला गोवर्धनमध्ये पाहिलं, आम्ही तुम्हाला यमुनेच्या काठी पाहिलं, कुठे गेलाय तुम्ही, कृपा करून प्रकट व्हा. तर शिलप्रभू म्हणतात शी इज लाईक षड गोस्वामी, गमतीने. आणि मग शिलप्रभुपाद तिच्याकडे बघतात आणि तिला विचारतात कोणाकडे आहे कृष्णा, हु इज कृष्णा. तर सरस्वती चटकन म्हणते प्रभुपादजींना, प्रभुपाद यू हॅव कृष्णा. म्हणजे प्रभुपाद तिला विचारतात ना की प्रभुपाद कोणाकडे मिळणार तुला,
कुठे मिळणार प्रभुपाद? प्रभुपाद विचारतात, कृष्ण कुठे मिळणार तुला? ते म्हणते, प्रभुपाद आय विल गेट कृष्णा फ्रॉम यू. म्हणजे ती त्या उद्देशाने म्हणत नाही, ती म्हणते कृष्ण तुम्हीच दिले आम्हाला, तुमच्याचकडे मिळणार. तर प्रभुपादजी हसत हसत म्हणतात, येस आय हॅव कृष्णा. आणि असं म्हणून प्रभुपादजीने लपवलेली असते कृष्णाची मूर्ती, असं पाठीमागे काढून तिच्या हातात देतात. असं म्हटलेलं आहे, ज्यांच्याकडे कृष्ण आहे ना तेच दुसऱ्यांना कृष्ण देऊ शकतात. प्रभुपादजींकडे कृष्ण ऑलरेडी होते, म्हणून प्रभुपादजीने पूर्ण जगभरामध्ये कृष्ण दिले. आपल्याला सगळ्यांना जे काही कृष्ण भेटलेले आहेत या ना त्या स्वरूपात, ते सगळं प्रभुपादजीने दिलेलं आहे ना. ज्याच्याकडे असतं तोच देऊ शकतो, ज्याच्याकडे जे नाही तो कसं देऊ शकणार. प्रभुपादजीच होल लाईफ है ना, पूर्ण जीवन त्यांचं कृष्ण कॉन्शियसनेसने भरलेलं होतं. म्हणून त्यांच्या संपर्कामध्ये प्रभुपाद वाज लाईक अ पारसमणी. प्रभुपादजी पारसमण्याप्रमाणे होते. पारसमणी माहिती आहे ना, ज्याला ज्याला स्पर्श करतो ते सोनं बनतं. तसं प्रभुपादजींच्या संपर्कात जे जे कोणी आले ते सगळे भक्त मंडळी आजही बनत आहेत. कित्येक सारे उदाहरणं आहेत. आमचे इंद्रदम्ने स्वामी महाराज एकदा साऊथ आफ्रिकेच्या जंगलामध्ये गेलेले. ते प्रचार करत फिरत असतात आपल्या टीमबरोबर. तर त्यांना आश्चर्य वाटलं की साऊथ आफ्रिकेच्या जंगलामध्ये कोणीतरी अशी कंठीमाळासारखी घातलेली आहे, तिलकसारखं परिधान केलेलं आहे, भिल्ल जमातीमध्ये, आणि कुठच्यातरी विचित्र माळा घेऊन जप करत आहेत. त्याने विचारलं, व्हॉट इज दिस? तर म्हटले, वी आर फॉलोइंग प्रभुपाद. हाऊ डू यू नो अबाउट प्रभुपाद? वी हॅव रेड हिज बुक भगवद्गीता. आम्ही भगवद्गीता वाचली, त्याच्यामध्ये प्रभुपादजीने लिहिलं आहे की तुम्हाला हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला पाहिजे. आमच्याकडे माळा नाहीत म्हणून आम्ही असे ह्याच्या माळा बनवल्यात, जंगली एकत्र गोट्या सगळ्या एकत्र करून म्हणा किंवा सगळे बीज एकत्र करून, है ना. आणि त्या अवस्थेमध्ये देखील म्हणजे इंद्रदुम्न स्वामी महाराज म्हणतात की दे वेर फॉलोइंग 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स. जंगलात राहून भिल्ल जमातीमध्ये. दॅट इज अ पॉवर ऑफ शिल प्रभुपाद's बुक. शिल प्रभुपादजी भेटले नाहीत, पण केवळ शिल प्रभुपादजींची भगवद्गीता वाचून लोकांचं जीवन परिवर्तित झालेलं आहे आणि आजही होतं आहे. आणि अनंत काळ पुढचा असं म्हटलेलं आहे, प्रभुपाद बुक्स आर लाईक लॉ बुक फॉर नेक्स्ट 10,000 इयर्स. पुढच्या 10,000 वर्षासाठी प्रभुपादांची जी ग्रंथ आहेत ना, दे आर लाईक लॉ बुक्स. जिथे आपण जाऊ शकत नाहीत तिथे हे जाणार आहेत. म्हणून याला बृहत मृदुंग म्हटलेलं आहे. मृदुंग इथे वाजवलं तर आजूबाजूच्या लोकांना फक्त ऐकू येणार आहे ना. कणकवली एस टी स्टँडवर नाही ऐकू येणार इथला मृदुंग, ऐकू येणार सावंतवाडीत नाही ऐकू येणार. पण प्रभुपादांची पुस्तकं बृहत मृदुंग आहे. हां, जे प्रभुपादजींनी आपल्यासाठी लिहिलेली आहे. आज ते सगळा चमत्कार करतायत. आपलं जे काही जीवनामध्ये जे काही आपण अनुभव करतोय ना, ते केवळ प्रभुपादमुळे आहे. भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, कृष्ण से तोमार कृष्ण दी दे पारो, तोमार शकती आचे, आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बोली, धाय तव पाचे पाचे. हे वैष्णव ठाकूर है ना. कृष्ण से तोमार कृष्ण दिते पारो, तोमार शकती आचे. भगवंताला कोण देऊ शकतं? भक्तच देऊ शकतात. कारण भक्तांचीच शक्ती असते कृष्ण. कृष्ण से तोमार, भक्तांकडेच कृष्ण असतो. कृष्ण दिते पारो, भक्तच कृष्ण देऊ शकतात. तोमार शक्ती आचे, भगवंताला आपल्याला देण्याची शक्ती जी आहे ती शुद्ध भक्तामध्येच असते. आम्ही कोण आहोत? आम्ही तो कंगाल. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, आम्ही तो कंगाल, आम्ही कंगाल आहोत. आम्ही फक्त अभिलाषा करू शकतो. कृष्ण कृष्ण बोली, धाय तव पाचे पाचे. आम्ही फक्त हात जोडून नम्र भावाने अभिलाषा करू शकतो की एखाद्या शुद्ध भक्तांकडे की कृपा करून आम्हाला कृष्ण द्या. शिवाय आपलं जीवन अधूर आहे, अपूर्ण आहे. हा जो भाव चैतन्य महाप्रभू घेऊन आले, शून्यायतम जगत सर्वम गोविंद विरहेन मी, है की नाही. हा उच्च कोटीचा जो भाव आहे, व्रजवासींचा जो भाव आहे, उत्कट भगवंताविषयीचा भाव आणि प्रेम ज्यातून प्रकट होतं, तो भाव आपल्याला शिल प्रभुपादजींनी दिला. अशा प्रकारे शिल प्रभुपादजींचं आपण ऋणी असलं पाहिजे. आणि जे काही आपण करतोय, म्हणून आपण नेहमी जे काही सेवा करतो ना, त्याच्यापूर्वी
जसं गुरुवंदना करतो तसं प्रभुपादजींचं देखील वंदना करतो. म्हणतो ना, नमां विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. प्रभुपादांचं स्मरण करतो आपण, त्यांना वंदन करतो आणि प्रभुपादजींसाठी आपण एक वैष्णव, शुद्ध वैष्णवांचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी ती एक प्रकारे श्रद्धांजली आहे. हां, आपल्याला कदाचित कोण विचारणार नाही की प्रभुजी तुम्ही काय परिधान करताय, काय घालताय, कसं वागताय, पण आपल्याला माहिती आहे की आपण जे काही करतो, जे काही वस्त्र परिधान करतो, जे काही आचरण करतो, त्याच्यासाठी कदाचित श्रम घ्यावे लागतील आपल्याला, है ना. भक्त हे त्यांच्या वेशभूषेवरनं देखील ओळखले जातात. म्हणून आपण नेहमी म्हणतो की ज्यावेळी भक्त एकत्र येतं ते आपण शक्यतो भक्तांचा पेहराव घालून आलं पाहिजे. आपल्या केवळ पेहरावा नाही, जो आपल्याकडे बघेल त्याला आठवण झाली पाहिजे, अरे हे कृष्णावाले, हरे कृष्णावाले. हां, तिलक पाहून, आपलं धोती कुर्ता पाहून, आपली साडी पाहून आठवण झाली पाहिजे, अरे हे तर भक्त आहेत, वैष्णव आहेत. ऑटोमॅटिकली समोरच्या माणसाचा आदर वाढतो की नाही. त्यामुळे आचरण जसं आपण करतो तसं आपला पेहराव देखील असणं आवश्यक आहे आणि तसे विचार देखील असणं आवश्यक आहे. कारण ह्या सगळ्याचा जो प्रभाव आहे कळत नकळत होत असतो, आहे की नाही. आपण सगळेजण भक्तीमध्ये आलो का, आपल्याला प्रभुपादांनी प्रचार केला, प्रभुपादांचे शुद्ध भक्त त्यांच्या शिष्याने प्रचार केला, एक प्रकारे नाही. कोणीतरी आपल्याच बरोबरचे सगळे सोयरे मित्र मंडळींनीच आपल्याला सांगितलं, इथे हात धरून घेऊन आलेत, चला रे हरे कृष्ण सत्संग भवनमध्ये जाऊया, चांगला प्रसाद मिळतो तिकडे. आम्ही सुद्धा हॉस्टेलमध्ये जे आमच्या प्रोग्राम व्हायचे, चांगला प्रसाद मिळतो याच्यासाठीच जायचे लोक. अरे तिकडची ना राधा गोपीनाथचा सुंदर पाईनॲपल हलवा, अरे काय खाणार पाईनॲपल हलवा, असा हलवा कधीच खाल्ला नसेल. तो पाईनॲपल हलवा खाण्यासाठी सगळे डॉक्टर लोक यायचे. म्हणजे प्रोग्राम असायचा 7 ते 9, 8:30 झालं की पूर्ण रूम भरून जायच्या, दरवाजा उघडा ठेवावा लागायचा, सगळे कॉरिडॉरमध्ये बसायचे. 8:30 वाजले की सगळे हजर, कारण अर्ध्या तासात प्रोग्राम संपला की प्रसाद मिळणार. असा प्रसाद खाऊन खाऊन माहीत नाही कळत नकळत हृदय शुद्ध होतं, है ना. एवढी शक्ती आहे भगवंताशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्याच्या संपर्कात जरी आपण आलो ना तरी आपलं जीवन शुद्ध होऊ शकतं. एवढं पॉवरफुल गोष्टी आहेत ॲक्च्युली. आणि आपलं भाग्य आहे सगळ्यांचं, कणकवलीसारख्या छोट्याशा तालुका शहरामध्ये, तालुका प्लेसमध्ये आपले सौभाग्य आहे. प्रभुपादांच्या कृपेने, सगळ्या आचार्यांच्या कृपेने आपल्याला हा सत्संग भवन लाभलेलं आहे. भगवंत देखील, भगवंत पहिले आले नंतर भवन, असं खूप कमी वेळा होतं. पहिला अरेंजमेंट करतो नंतर भगवंत येतात. कणकवलीचं वेगळं आहे. कणकवलीचं भगवंत पहिले आले, मग म्हणाले चला मी राहू कुठे, दावजी बलराम प्रभूंची कृपा, आणि मग हे आपलं वास्तू आलेली आहे. तर भगवंत सगळे आपली व्यवस्था करतात, आपल्याला फक्त निमित्त मात्र बनलं पाहिजे. तो भाव जो प्रभुपादजीने आपल्याला शिकवला, ज्याच्यासाठी आपण कित्येक जन्म जरी वाहिलेत प्रभुपादांसाठी तरी ते कमी पडतील. ते प्रभुपादांचं ऋण जे आपल्यावर आहे, अनंत जन्म आपण खितपत पडलेलो होतो नरकामध्ये, एक प्रकारे भगवंताची भक्ती न करता केवळ इंद्रिय तृप्तीचं जीवन जगत होतो. आज केवळ आणि केवळ प्रभुपादांच्या कृपेने जे काही भक्तीची तत्त्व समजलीत, जे काही भक्त आपल्याला लाभलेले आहेत, जे या भक्तीच्या तत्वावर चालत आहेत, आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे. आणि सौभाग्य आपल्याला समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण ऋणी राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात जास्त ऋणी आपण कसं राहू शकतो, त्याचं आचरण करून, स्वतःच्या जीवनामध्ये भगवंतांना उतरून, भगवंताच्या तत्वांना उतरून, आणि तेच जी तत्व आपण जी जगतो आहोत तो इतरांना देखील देऊन. चैतन्य महाप्रभूंनी 2 गोष्टी सांगितल्या, जन्म सार्थक करी कर परोपकार. या 2 गोष्टी आपल्याला करायच्या. आणि ज्यावेळी आपण करू, नम्र राहू, सहनशील राहू, कोणताही खोटा अहंकार स्वतःकडे न ठेवू आणि सगळ्यांना मान देऊ, आहे ना, त्यावेळी खऱ्या अर्थाने ॲक्च्युली प्रभुपादांची जी कृपा आहे ना, त्या कृपेची अनुभव आपण घेऊ प्रत्येक क्षण.
आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की अपराध न करणं. चैतन्य महाप्रभूने अजून 2 गोष्टी सांगितल्या. हरिनाम घ्यायचं आहे आणि वैष्णवांप्रती बिलकुल अपराध नाही करायचा आहे. कारण अपराध आपण त्यावेळी करतो ज्यावेळी आपला अहंकार पुढे येतो. जो माणूस नम्र असतो तो कधीच अपराध करत नाही. जो अहंकारी असतो तो आज ना उद्या अपराध करतोच करतो. आणि जो अपराध करतो तो भक्तीपासून दूर फेकला जातो. ते आपल्याला खूप दक्ष राहिलं पाहिजे. जे काही आपण करू शकतो आहे ना, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनावात प्रकृती स्वभावात, जे काही आपल्याकडे आहे त्याचा वापर आपल्याला भक्तीमध्ये करायचा आहे ना, जे काही आपली कॅपॅसिटीनुसार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अपराध करायचा नाही. कोणाविषयी निंदा, नालसली, वाईट बोलणं, घालून पाडून बोलणं, लागेल असं बोलणं कधीही करायचं नाही. जर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर ॲक्च्युली खऱ्या अर्थाने आज देखील आपण प्रभुपाद आणि त्यांच्या आधीचे सगळे आचार्यांची जी कृपा आहे ना, त्या कृपेच्या गंगेमध्ये आपण स्वतःला वाहत असल्याचा अनुभव घेऊ. जगद्गुरु शिल प्रभुपाद की. अजून मी काही तास बोलू शकतो पण आपल्याकडे वेळ नाही आहे. तुमची सगळ्यांची कॅपॅसिटी भरपूर आहे, मला माहिती आहे. सगळे एकदम दक्ष राहून ऐकत आहात. पुन्हा एकदा कधीतरी प्रसंग आला तर आपण निश्चित प्रभुपादांचं गुणगौरव करू. अशा प्रभुपादांचं जेवढं गुणगौरव करू तेवढं कमीच आहे ना. म्हणून आपण रोज जी गुरुपूजा करतो, रोज प्रभुपादांची प्रणिती मंत्र म्हणतो, त्याचा उद्देशच हा आहे. हां, तर आपण एक छोटं भजन गाऊया सगळ्यांच्या. जर कोणी ग्रुपवर असाल तर मी पाठवलं, आपण गाऊया. आणि मग त्याच्यानंतर कोणाचा काही प्रश्न आहे का? अर्थात वेळ आपलं ओव्हर झालेला आहे. येस प्रभू. प्रभुपाद लीलामृत प्रभूजी तसं बघायला गेलं ना तर सत्स्वरूप महाराज आणि ते जे प्रभुपादांचे जे सुरुवातीचे शिष्य आहेत ना, त्या प्रभुपाद लीलामृतमध्ये सगळ्या शिष्यांचं हे आहे, त्यांचे जे अनुभव सगळ्यांचे कव्हर केलेले आहेत. प्रभुपाद लीलामृत म्हणजे इट्स लाईक कंपायलेशन आहे ते ॲक्च्युली. सगळ्यांचं जे सगळे वरिष्ठ शिष्य होते, ज्यांचा जवळून प्रभुपादांना सहवास मिळाला, त्यांचं सगळं कंपायलेशन केलं आहे. तेच प्रभुपाद लीलामृत आहे. ते सुरुवातीच्या दीक्षांमध्ये हे सगळे श्यामसुंदर, मालती, मुकुंद, जानकी आणि हे यमुना माताजी आणि कोण गुरुदास यमुना, हे सगळे सुरुवातीचे ग्रस्त शिष्य सुरुवातीचे. आणि नंतर मग कीर्तनानंद स्वामी आहे ना, आहेत अजून, ते सगळे ते संन्यासी बनले सुरुवातीचे है ना. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama.